बुवा तेथे बाया, खरात सारख्या बाबांना स्त्रिया का फसतात, या विषयावरच्या एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी जमलो आहोत. आज व्याख्यानाचे विषय दोन आहे. एक, खरात सारख्या बाबांना स्त्रिया का बळी पडतात. नाशिकमधलं हे खरात बाबांचं प्रकरण नेमकं का आणि कसं निर्माण झालं आणि ते एवढं मोठं कसं झालं, हा एक विषय आहे. आणि दुसरा विषय आपल्या नागपूरशी संबंधित विषय आहे. सध्या नागपूरमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा मुक्काम आहे. त्यांचं नाव आहे धीरेंद्र कृष्ण महाराज. त्या संदर्भातही मला तुमच्या समोर मांडणी करायची आहे. मित्रांनो, खरात प्रकरण सुरू करण्याच्या आधी हे धीरेंद्र कृष्ण महाराज रामकथेच्या निमित्तानं आले. तुम्हा सगळ्यांना नीट कल्पना आहे, गेले 44 वर्ष नागपुरातनंच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू झालेलं आहे. आमचा मोटो आहे की आम्ही देवाला आणि धर्माला विरोध करत नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण केलं जातं, त्यांची फसवणूक केली जाते, त्यांची लुबाडणूक केली जाते, त्यासाठी ही चळवळ आहे. त्या लोकांना जागृत करणं आणि त्या फसवणुकीपासनं, शोषणापासनं वाचवणं, हे चळवळीचं काम आपण गेली 44 वर्ष करत आलो आहोत. त्यामुळे धीरेंद्र कृष्ण महाराज जर रामकथा सांगत असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये वर्ध्यामध्ये संस्कार केंद्र चालवायचो. रामायण महाभारत पोरांपुढे अतिशय वर्णन करून त्या गोष्टी त्यांना सांगायचो. त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता राम हा प्रेमाचा विषय आहे, आदराचा विषय आहे, कदाचित आदर्शाचा विषय आहे. परंतु त्यांनी 2023 मध्ये 7 आणि 8 जानेवारीला दिव्य दरबार भरवला होता. मी एका वेगळ्या कामाने नागपूरमध्ये आलो होतो आणि मला सगळ्यांनी लक्षात आणून दिलं, पत्रकार मित्रांनी लक्षात आणून दिलं की या माणसाची रामकथा होणार आहे, पण हा रामकथेच्या निमित्तानं दिव्य दरबार आयोजित करतो आणि त्यामध्ये अनेक अंधश्रद्धा पसरवतो. आणि म्हणून धीरेंद्र कृष्ण महाराजांचे जे व्हिडिओज यूट्यूबवर उपलब्ध आहे दिव्य दरबाराचे, ते आता आम्ही अभ्यास केला. आमच्या लक्षात आलं की हा दोन्ही कायद्यांचं उल्लंघन करतो. त्यामुळे याचा दिव्य दरबार होण्याच्या दिवशी मी स्वतः नागपूर पोलिसांमधले ACP, ज्यांना जादूटोणा विरोधी कायदा, प्रचार प्रसार अंमलबजावणी या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं स्थान असतं, त्यांना दक्षता अधिकारी म्हणतात, त्यांना हे सगळे मुद्दे समजावून सांगितले आणि हा 2 कायद्यांचं उल्लंघन करतो याची कल्पना दिली. 7-8 जानेवारीला प्रत्यक्षात हा दिव्य दरबार भरल्याबरोबर त्यांनीच त्यांच्या संस्थेनं व्हिडिओ प्रसिद्ध केलेत. त्याचा अभ्यास करून त्यांनी नागपूरमध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या मुद्द्यांमध्ये हे उल्लंघन केलेलं आहे याचे तपशील आम्ही तयार केले. त्याच्या आधारावर 9 जानेवारीला मी आव्हान देणारे, या बाबाला जे आव्हान दिलं त्यासाठी जाहीररित्या आव्हान दिलं, प्रेस कॉन्फरन्स घेतली, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे आव्हान दिलं. 10 जानेवारीला दुसरी तक्रार पोलिसांकडे दाखल केली. ही तक्रार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दाखल केली नव्हती. महाराष्ट्र शासनानं 2013 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जो जादूटोणा विरोधी कायदा संमत केलेला आहे, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रचार प्रसारासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत झालेली आहे. त्या समितीचा मी सहअध्यक्ष आहे, अजूनही आहे. अजून सरकारने काढलेलं नाही म्हणून म्हणता येतं की मी अजून आहे. या समितीचे कॅबिनेट मंत्री हे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य असतात. आणि या पद्धतीच्या कमिटीच्या माध्यमातून प्रचार प्रसार महाराष्ट्रामध्ये व्हावा या पद्धतीनं प्रयत्न त्या काळात सुरू झाले. त्या कमिटीचा सहअध्यक्ष या नात्यानं या कमिटीच्या लेटर हेडवर मी ही तक्रार दिलेली आहे. ही तक्रार 10 जानेवारीला मी देताना पोलीस कमिशनरांना भेटलो.
त्यांना कायद्याच्या जादूटोणाविरोधी कायदा आणि त्यासोबतच ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 हा केंद्रामधला कायदा, दोन्हीच्या प्रती मी त्यांच्या समोर दिल्या. कोणकोणत्या मुद्द्याला कसा कायदा लागू होतो याचं सगळं विवेचन त्यांच्या समोर केलं आणि ती तक्रारीची प्रत त्यांच्याही समोर दिली. तोपर्यंत 11 जानेवारीला त्यावेळेस हा बागेश्वर धामवाला बाबा नागपुरातनं पळून गेला असं सगळ्या दैनिकांनी आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने जाहीर केलं. कारण त्यांचा कार्यक्रम 13 जानेवारीपर्यंत प्रसिद्ध झाला होता आणि ते 11लाच निघून गेले म्हणून ते पळून गेलं असं सगळं तुम्हीच लोकांनी समजून घेतलं होतं. मला असं वाटलं की सरकार ते पळून गेलं यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करतील. पोलीस कमिशनरांनी 7-8 दिवसानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, त्या काळात मी इथेच होतो, त्यांनी सांगितलं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. आम्ही या विषयाचा आणि तक्रारीचा अतिशय सखोल अभ्यास केला, पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट पण लागू होत नाही. यांनी इतका सुंदर अभ्यास केला होता, या कायद्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा हा शब्द नाही, अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द नाही. हा जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्या कायद्याची प्रत मी स्वतः कमिशनरांना दाखवली, त्यातले मुद्दे त्यांच्या पुढ्यामध्ये मांडले आणि IPS झालेले कमिशनर यांनी इतका सुंदर 7 दिवसांमध्ये अभ्यास केला होता की ते म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही, असा कोणताही कायदा या जगामध्ये अस्तित्वात नाही. तो लागू कसा होईल? तक्रार जादूटोणा विरोधी कायद्याची होती. त्यानंतर दुसरा विनोद त्यांनी केला की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट लागू होत नाही. IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट मधला फरक कळत नाही. हे शक्य आहे. हे जर शक्य असेल तर ते IPS ची परीक्षा नक्कीच अभ्यास करून पास झालेले नाहीत. कदाचित जसं वडेट्टीवारांनी सांगितलं त्या पद्धतीनं प्रदीप मिश्राचं त्यांनी ऐकलं असावं, बेलफुलं वाहिली असावेत आणि म्हणून ते पास झाले असावेत. एखाद्या IPS अधिकाऱ्याला या 2 कायद्यांमधला फरक कळत नाही असं जर कोणी मला स्वप्नात सांगितलं तरी मी विश्वास ठेवायला तयार नाही. कारण पोलिसांनी ठरवलं होतं ॲक्शन घ्यायची नाही. का ॲक्शन घ्यायची नाही? कारण त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच दिव्य दरबारामध्ये या बाबाच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. तेही त्या व्हिडिओमध्ये आहेच. जर आपला बॉस ज्या बाबाच्या पायावर डोकं ठेवतो, ज्याचा आशीर्वाद घेतो, त्याच्यावर कारवाई करण्याची पोलिसांची काय हिंमत आहे? एवढं घाबरट आणि दुबळं पोलीस खातं मी महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही. मी जाहीररित्या सांगतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं याकरता मी जाहीर कौतुक पण करतो. मधल्या काळामध्ये जे युतीचं सरकार आलं होतं त्यांचंही कौतुक करतो. मी गेले 44 वर्ष काम करतो आहे पोलिसांसोबत. मी स्वतः माझ्या संघटनेच्या लेटर हेडवर ज्यावेळेस पोलिसांकडे तक्रार करतो त्यावेळेस मला केवळ पोलीस अधिकाऱ्यांपैकी जास्तीत जास्त ठाणेदाराला नीटपणे समजावून सांगावं लागतं, त्याला कन्व्हिन्स करावं लागतं. फार कमी वेळा मला जिल्ह्याच्या SP पर्यंत जावं लागलेलं आहे. म्हणजे मी जर 100 केसेस दाखल केल्या असतील तर त्यातल्या 5 केसेस करता मला SP पर्यंत जावं लागलं आहे. मला एकदाही एवढ्या 44 वर्षांमधला हा 9-10 वर्षांचा कालावधी सोडला तर आधीच्या कालावधीमध्ये कोणत्याही मंत्र्यांकडे काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा सध्या सत्तास्थानात असलेल्या माणसांकडे जावं लागलं नाही. पोलीस स्वतः कन्व्हिन्स झाल्यानंतर स्वतःहून ॲक्शन घेत असे, असं महाराष्ट्रातलं पोलीस खातं होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी गेली 11-12 वर्ष तेच गृहमंत्री आहे, मधला 2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर त्यांनी या पोलीस खात्याचं फार मातेरं करून ठेवलेलं आहे. एक नोकरांची हुजरेगऱ्यांची जमात तयार केलेली आहे. त्यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजावर कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही.
मला असं वाटलं की सरकार कधी कधी अशा पद्धतीनं वागतं. मुंबईमध्ये मॉरिस सेरिलो नावाचा एक ख्रिश्चन पाद्री आला होता. बाळासाहेब ठाकरेंकरता जो प्रसिद्ध आहे शिवाजी पार्क, त्या शिवाजी पार्कवर त्याची चंगाई सभा आयोजित झालेली होती. यीशु की प्रार्थना से अंधा देखने लगता है, लंगड़ा चलने लगता है, बहरा सुनने लगता है, या पद्धतीचा तो कार्यक्रम होता. 10,000 लोक गोळा होत होते. माझ्याकडे तक्रार आली, मी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस खातं माझ्याशी फार विश्वासानं वागतं. त्या ठाणेदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला कल्पना दिली की सर, मंत्रालयातनं दबाव आहे, आम्ही ॲक्शन घेणार नाही, तुम्हाला जे काही करायचं असेल ते कोर्टाच्या माध्यमातून करा. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितल्यानंतर घाईत घाई आम्ही हायकोर्ट मूव्ह केलं. 5 वाजता जेव्हा आम्ही त्यांच्याकडे अर्ज घेऊन गेलो तो सगळ्यात पहिले न्यायमूर्ती चिडलेत. कोर्ट बंद होत आहे तुम्ही अर्ज घेऊन आलात. माझं नाव ऐकल्यानंतर जरा शांतपणे त्यांनी अर्ज ऐकला. 6:30 पर्यंत थांबले. आदेश लिखित स्वरूपामध्ये दिला की कायद्यामध्ये बसतं, त्यामुळे ताबडतोब यावर ॲक्शन घ्या. मी ताबडतोब मुंबई पोलीस कमिशनरांकडे गेलो. 2 तास त्यांच्या समोर बसून होतो. पोलिसांनी एक काम केलं की मॉरिस सेरिलोला, तो अमेरिकन नागरिक होता, ख्रिश्चन पाद्री होता, पण अमेरिकेतला होता, त्याला रात्रीच्या विमानामध्ये बसवलं आणि उडवून लावलं. तिसऱ्या दिवशी ज्याच्या चंगाई सभेकरता 10,000पेक्षा अधिक लोक आले होते आणि ते सगळे लोक मी त्या ठिकाणी पाहायला गेलो तेव्हा मला शिव्या घालत होते की या नालायक माणसामुळे त्या पाद्र्याला इथून जावं लागलं. म्हणजे सरकार कधी कधी असं वागतं हे मी समजून घेऊ शकतो, त्यांची मजबुरी मला समजून येते. पण त्यांनी FIR दाखल केला. मला असं वाटलं की 11 तारखेला धीरेंद्र कृष्ण महाराजाला पळवून लावलं या सरकारने, कारण देवेंद्र फडणवीस त्यामध्ये इन्व्हॉल्व होतेच. त्यांच्याच आमदारांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामुळं कदाचित धीरेंद्र कृष्ण महाराज महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर ते FIR दाखल करतील. पण आजपर्यंत त्यांनी FIR दाखल केला नाही. उलट पोलीस कमिशनर अमितेश कुमार जाहीररित्या खोटं बोलत आहेत की कायदा लागू होत. आणि कोणाला सांगता येते कायदा लागू होत नाही? ज्या श्याम मानव या माणसाने या कायद्यामधला प्रत्येक शब्द फायनल केला आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाला या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची संमती मिळवलेली आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षातले अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत 2.5 तास चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी या कायद्याला समर्थन दिलं आणि आउट ऑफ वे जाऊन ते समर्थन दिलं. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस BJPचे अध्यक्ष होते, त्यांना या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तेव्हा त्यांनी BJP तर्फे समर्थन दिलं आणि एकमतानं हा कायदा संमत झाला. केवळ एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी 40 सभा घेतल्या. त्या सभांच्या माध्यमातून हा कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांना समजावून सांगितला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 पोलीस ट्रेनिंगचे कार्यक्रम झाले, ज्यामध्ये IPS अधिकाऱ्यापासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हा कायदा 7 तासांच्या कार्यशाळेमध्ये समजावून सांगितला. म्हणजे मी पोलिसांना हा कायदा कसा वापरायचा, FIR कसा लिहायचा, या कायद्यामध्ये काय काय बसतं काय काय बसत नाही, हे सगळे डिटेल्स त्यांच्यापर्यंत पुरवत होतो. आणि मीच तक्रार दिली, सहअध्यक्ष PIMCचा या नात्यानं तक्रार दिली आणि अमितेश कुमार कमिशनर ऑफ नागपूर सांगतात की कायदा लागू होत नाही. याचा अर्थ मला कायद्यातलं ABCD कळत नाही आणि तरी महाराष्ट्र सरकारने मी लिहिलेल्या कायद्यातला प्रत्येक शब्द फायनल केलेला कायदा संमत केला आणि पोलिसांपासून सगळ्यांचं ट्रेनिंग करून घेतलं, असा त्याचा अर्थ होतो. हे किती खोटं बोलतात हे सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, त्यानंतर धीरेंद्र कृष्ण महाराज समजा महाराष्ट्रात नसते आले तर मी म्हटलं असतं की चला यांच्या चूक लक्षात आली आणि म्हणून ते आता स्वतःचं फालतू हसवू नये म्हणून एवढं केलं यांनी, तेही मी माफ केलं असतं. राजकीय मजबुरी मला समजून घेता येते. शेवटी राजकीय लोकांना निवडणुका लढायच्या असतात, त्यांना खऱ्या अर्थानं निवडून यायचं असतं. त्याकरता काही लोकांचं लागून चालन करावं लागतं, लोकांच्या मानसाचा विचार करावा लागतो. पण मित्रांनो, हे एवढ्यावर थांबले नाही तर धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर हिंडले. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये यांचे कार्यक्रम झाले. केंद्रीय मंत्र्यांनी औरंगाबादमध्ये कार्यक्रम आयोजित केला. आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज करतात काय? दिव्य दरबारामध्ये सांगतात तुम्हाला भूत लागलेला आहे, तुम्हाला काळी विद्या झालेली आहे.
अमुक अमुक तुमच्या काकीने, अमुक अमुक तुमच्या नातेवाईकानं तुम्हाला जादूटोणा आणि करणी केलेली आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने अपराध आहे आणि मिनिमम शिक्षा 6 महिने ते 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे. 5 ते 50,000 रुपये दंड आहे. असं असताना हा कायद्याचं उल्लंघन करतो. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट कायदा असा आहे की ज्याला डॉक्टरची डिग्री नाही असा माणूस जर एखाद्या रोगाचं निदान जरी करत असेल तरी तो कायद्याने गुन्हा, उपचार सांगत असेल तरी कायद्याने गुन्हा, आणि उपचार करत असेल तर गुन्हाच गुन्हा. तोही कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो. पण या दोन्ही कायद्यांच्या आधारावर धीरेंद्र कृष्ण महाराजांनी नागपूरमध्ये 7-8 जानेवारी या 2023ला कायद्याचं उल्लंघन केलेलं असताना सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळांना आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळाला आणि त्यांच्या पक्षाला सर्वसामान्य लोकांच्या अंधश्रद्धा वाढवायच्या आहेत, बाबांच्या ताब्यामध्ये त्यांना द्यायचं आहे, खुलेपणानं त्यांना शोषण करू द्यायचं आहे, आणि त्याकरता ते या पद्धतीनं वागत आहे. आणि हे सगळं पुराव्यानिशी तुमच्या पुढ्यामध्ये सिद्ध करणार आहे. मित्रांनो, आता आपण येऊया आपल्या मूळ विषयावर. बुवा तेथे बाया. खरात सारख्या बाबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया का फसतात? सगळ्यात पहिले मी पूर्ण महाराष्ट्रामधल्या पत्रकारांचं मनापासून जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी हा विषय इतक्या सुंदर पद्धतीनं महाराष्ट्रभर लावून धरला. या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये केवळ उत्सुकता नव्हे तर या विषयाविषयी जागरूकता निर्माण केली आणि निसंशय पद्धतीनं फाटे न फोडता, नेहमी प्रत्येक गोष्टीला फाटे फोडले जातात, पण या विषयामध्ये फाटे न फोडता निसंशय पद्धतीनं लोकांपर्यंत हा खरात बाबा किती वाईट आहे आणि लोकांचं कशा पद्धतीनं शोषण करतो आणि स्त्रियांचं शोषण करतो हे अतिशय प्रभावीपणे जनतेपर्यंत पोचवलं. त्यामुळे सगळ्यात पहिले मीडियाचं मनापासून अभिनंदन. 18 मार्चला या खरात बाबाला अटक झाली. त्याकरता महाराष्ट्र सरकारनं एक SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुते सारख्या अधिकारी त्याकरता नेमल्या. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ॲक्शन्स घेतल्या. 10 FIR दाखल झाले. अशोक खरातपासून काही लोकांना अटक झाली आणि ही प्रक्रिया सुरू झाली. हेमंत कर्णिक हे नाशिकचे कमिशनर आहेत. त्यांचं सहकार्य असल्याशिवाय ही ॲक्शन घेता आली नसती. त्यामुळे तेजस्विनी सातपुते असतील, त्यांचं संपूर्ण पोलीस दल असेल आणि त्याशिवाय हेमंत कर्णिक असतील, त्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि ज्यावेळेस मला पोलीस खात्याचं अभिनंदन करावं लागतं त्यावेळेस स्वाभाविकच गृहमंत्र्यांचं अभिनंदन करावं लागतं. कारण हे पोलीस खातं स्वतंत्रपणे वागत नाही, वावरत नाही. जोपर्यंत गृहमंत्र्यांची, म्हणजे आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिरवी झेंडी असत नाही किंवा डायरेक्ट सूचना असत नाही, तोपर्यंत एवढी मोठी ॲक्शन होणं शक्य नाही. आणि त्यामुळे खरात प्रकरणामध्ये त्यांनी पोलिसांना ॲक्शन घेण्यासाठी प्रवृत्त केलं. याबद्दल त्यांचं मनापासून जाहीररित्या अभिनंदन. पहिल्यांदा तुम्ही गृहमंत्री म्हणून स्वतःचं कर्तव्य उत्तमपणे पार पाडलं, याकरता तुमचं अभिनंदन. आता मित्रांनो, हे अशोक खरात प्रकरण नेमकं काय आहे? हे पहिलं अपवाद प्रकरण आहे का? बेसिकली माझ्यापेक्षा तुम्हाला अशोक खरात प्रकरणाची अधिक चांगली माहिती आहे. आपल्याला असं म्हटलं जातं, सांगितलं जातं की कॅप्टन अशोक खरात यांना अटक झाली. मुळामध्ये हा माणूस BSc झालेला आहे. त्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये तो कॅप्टन होता. अनेक वर्ष देश विदेशांमध्ये हिंडला, अशी बातमी आपल्यापर्यंत आधी पोहोचली होती. प्रत्यक्षामध्ये हा माणूस नॉन मॅट्रिक आहे. याला मॅट्रिक पास होता आलं नाही. काही पत्रकारांनी त्याची पत्रिका काढली, म्हणजे मार्कशीट काढली. त्यामध्ये याला गणितामध्ये 35 पैकी 28 मार्क आहे म्हणून याला मॅट्रिक पास होता आलं नाही. आणि हा न्यूमरोलॉजिस्ट आहे.
अंक भविष्य सांगणारा आहे, आकड्यांवरनं तुमचं माझं भविष्य सांगणारा आहे. या अशोक खरातला ज्योतिषी म्हटलं जातं, न्यूमेरोलॉजिस्ट म्हटलं जातं, कॉस्मॉलॉजिस्ट म्हटलं जातं. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय? माणसाची उत्पत्ती कशी झाली, या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करणं. कॉस्मॉलॉजी हा भविष्यशास्त्रातला कोणताही विषय नाही. म्हणजे हा फार मोठा सायंटिस्ट असला पाहिजे तेव्हाच कॉस्मॉलॉजिस्ट त्याला म्हटलं जाऊ शकतं. असा हा खरात बाबा. त्याच्या गावचे लोक, त्याचे जे गाव आहे त्या गावचे लोक काय सांगतात? त्याच्या गावचे लोक सांगतात की हा शालेय जीवनामध्ये कोंबडी चोर होता. लोकांच्या कोंबड्या चोरायचा आणि अंडी चोरायचा. ही त्याची गावामधली ओळख होती. मॅट्रिकमध्ये फेल झाल्यानंतर हा गावामधनं पळून गेला. पुढे बहुधा मर्चंट नेव्हीमध्ये एक खलाशी म्हणून वावरत असेल आणि परत आल्यानंतर स्वतःला तो कॅप्टन अशोक खरात असं म्हणायला लागला. नाशिक कनाडा कॉर्नरमध्ये त्याचं एक मोठं ऑफिस आहे, त्याचं एक फार्म हाऊस आहे. सिन्नर तालुक्यातल्या कळहंदवाडी या गावातला तो माणूस आहे. त्या गावकऱ्यांनीच ही माहिती दिली जी मी तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे. हा माणूस भविष्यवेत्ता म्हणून लोक याच्याकडे भविष्य विचारायला जाणार. हा त्यांना भविष्य सांगताना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणार आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही वाईट घडणार आहे त्यातून वाचण्याकरता पूजा करावी लागेल. त्याने 3 प्रकारच्या पूजा त्याच्या सार्वत्रिक आहेत. एक म्हणजे अवतार पूजा. तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये फायदा हवा असेल, करोडो रुपये व्यवसायामध्ये कमवायचे असतील तर अवतार पूजा करायची. आणि ती अवतार पूजा करताना तो लोकांकडनं प्रचंड पैसे उकळतो आणि एक FIR दाखल झाला, त्यामध्ये 2,62,000 रुपयांची फसवणूक झाली या पद्धतीची तक्रार दाखल झालेली आहे. त्याची याहून दुसरी एक प्रसिद्ध पूजा आहे. तो असा आभास निर्माण करतो की वर्षातनं ही पूजा एकदाच करता येते. त्याचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आवारामध्ये तो ही पूजा करतो. सिन्नर तालुक्यातल्या मंदिराच्या आवारामध्ये, त्याला ईशान्येश्वर मंदिर असं म्हणतात. त्या आवारामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये तो ज्याला पूजा करायची आहे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधतो. पट्टी बांधल्यानंतर त्या ठिकाणी एक साप अवतरित होतो आकाशामधनं. तो साप प्रत्यक्ष यांना दिसतो, कारण तेव्हा पट्टी डोळ्यांवरनं काढलेली असते. साधारणतः हा साप 15 मिनिटापर्यंत त्यांना दिसतो. सापाचं दर्शन होतं, ती माणसं खुश होऊन जातात. पण ही पूजा स्वस्त नाही. मिनिमम 3 ते 5 कोटी रुपये त्याकरता घेतले जातात. ज्याने 3 कोटी रुपये देऊन ही पूजा केलेली आहे त्यांनीच हे स्टेटमेंट दिलेलं असल्यामुळं आपल्याला त्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. या 2 पूजा आहेत त्या पुरुषांकरता आहेत. स्त्रियांकरता त्याची स्वतंत्र पूजा असते, त्याला म्हणतात शुद्धीकरण पूजा. तो स्त्रियांचं शुद्धीकरण करतो. आता तुम्ही जे व्हिडिओज पाहिले, माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही जास्त पाहिलेलं असणार आहे, त्यामध्ये काय आहे की हा बाबा त्याच्याकडे आलेल्या स्त्री भक्ताला बसवतो किंवा उभं करतो. तिच्या डोक्यावर एखादा तांब्या देतो, त्यामध्ये पाणी असतं. त्यानंतर तो तिच्या कानामध्ये मंत्र पुटपुटतो आणि एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की तिच्या मागे उभा राहून तो लघवी करतो. एका भांड्यामध्ये ती लघवी गोळा करतो. त्यानंतर तिला तीर्थ म्हणून ते प्यायला देतो. SIDचं म्हणणं सुद्धा असं आहे की तो लघवी प्यायला देत होता. ती लघवी, स्त्रियांना सवय नसते हो लघवी पिऊन पाहिजे, ते काही मोरारजी देसाई नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना सवय नसते, त्यांना माहीत नसते की लघवीची चव कशी असते. त्यांना ती कडवट खारट वाटायची. त्यानंतर काही स्त्रियांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला चक्कर यायचे, मूर्छित झाल्यासारखं वाटायचं आणि पुढे त्यांचा शारीरिक उपभोग घेतला जायचा. या पद्धतीची ही प्रक्रिया वापरली जायची. आणि खरात बाबाचं म्हणणं असं आहे की हे जे काही आहे ती शुद्धीकरण प्रक्रिया आहे आणि धार्मिक विधीचा तो एक भाग आहे. पोलिसांना त्यांनी स्टेटमेंट दिलं, ते फार विचित्र स्टेटमेंट आहे. तो म्हणाला मी कोणताही गुन्हा केला नाही, एकाही स्त्रीवर मी तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केलेला नाही.
मी फक्त धार्मिक विधी केलेला आहे आणि त्या विधीचा अविभाज्य असणारा भाग म्हणून त्या स्त्रियांसोबत जे करायचं ते केलेलं आहे. निर्लज्जपणाचा हा कळस. मित्रांनो, यामध्ये जी पहिली तक्रार दाखल झाली ती तक्रार अशी आहे की एक मुलगी जिचं लग्न व्हायचं होतं त्याच्या आधी बाबाकडे गेली. बाबाने तिला पेंडंट दिला, तुझं लग्न होईल असं सांगितलं. दरम्यानच्या काळामध्ये तिचं लग्न फायनल झालं. लग्न फायनल झालं असताना तिची BSc एक्झाम होती म्हणून तिने तो पेंडंट त्या काळापुरता काढून ठेवला. बाबांनी सांगितलं होतं गळ्यातनं हा पेंडंट मुळीच काढायचा नाही. तिचं लग्न तुटलं. तिला वाटलं बाबांचा आदेश आपण पाळला नाही, पेंडंट काढला म्हणून आपलं लग्न तुटलं. तिची श्रद्धा अधिक बळावली. मग त्यांनी सांगितलं की तुला जर खऱ्या अर्थानं तुझं लग्न चांगलं व्हायचं असेल आणि पुढचं आयुष्य सुखानं जगायचं असेल तर शुद्धीकरण केलं पाहिजे. मग त्या पोरीचं शुद्धीकरण केलं. आता ते शब्द घाणेरडे असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा उच्चारत नाही, त्याचा अर्थ तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. शुद्धीकरण म्हणजे त्या स्त्रीचा भोग घेणं. हे शुद्धीकरण त्या मुलीचं केलं. त्यानंतर तिचं लग्न जुळलं, पण ती त्याला फार आवडली होती, सोडायची नव्हती. आणि लग्न जुळल्यानंतर सुद्धा तिला वारंवार त्याच्याकडे यावं लागलं, कारण त्या मुलीच्या मनामध्ये त्यांनी भीती घातली की तू माझ्यासोबत संबंध केले नाही, वारंवार शुद्धीकरण केलं नाही तर तुझा नवरा मरेल आणि आपला नवरा वाचावा, तो मरू नये म्हणून ती वारंवार अशोक खरातकडे जात राहिली. असं ते टोटल 3 वर्षाचं शोषण आहे. तिने पहिली तक्रार दाखल केली. दुसऱ्या एका स्त्रीची तक्रार आहे की गेली 10 वर्ष तो या पद्धतीनं तिचं शोषण करतो आहे. मध्ये ती गरोदर राहिली तेव्हा तिचा गर्भपात करून घेतला. एका स्त्रीची तक्रार अशी आहे की ती 7 महिन्याची गर्भवती असताना सुद्धा याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एकूण 19 महिलांनी तक्रारी केल्या, 10 FIR दाखल झाले. पोलिसांचं म्हणणं असं आहे की 100पेक्षा अधिक स्त्रियांचं शुद्धीकरण या पद्धतीनं झालेलं दिसतं आहे. प्रत्यक्षात ते किती असेल हे कोणालाच माहीत नाही. दरम्यानच्या काळामध्ये एका स्त्रीनं कंप्लेंट केली. हे प्रकरण उघडकीस कसं आलं? जाधव नावाचा याच बाबाचा सहकारी. याला बाबा काय करतात याचा बऱ्यापैकी अंदाज होता. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बाबाच्या दर्शनाकरता बायकोला न्यायचं. तर आपल्या बायकोसोबत सुद्धा इतर बायकांसारखाच हा वागतो का हे पाहण्याकरता त्यांनी स्वतंत्र CCTV गुपचूप लावून ठेवले. आणि त्यामध्ये आपल्याही बायकोसोबत तो असं वागतो हे त्याच्या लक्षात आलं. त्यावेळेस त्याला इतर बायकांसोबत हा असं वागतो हे दिसलं. त्याने त्या बाईला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला, कारण ती श्रीमंत होती. त्या बाईला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला म्हणून ती सरळ सरळ बाबाकडे गेली. बाबाला सांगितलं. बाबांनी त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली की हा ब्लॅकमेल करतो आहे. पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बाबाचे असे उपद्व्याप आहे. ते व्हिडिओज त्यांनी पाहिले आणि सुरुवातीचं ॲडजस्टमेंट झालं. आता त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण ही गोष्ट बाहेर फुटली. यामध्ये अशी माणसं इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. खरात बाबांकडे अनेक राजकीय लोक गेलेले आहेत. कोण कोण गेलेले आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले आहेत. दीपक केसरकर गेलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील गेलेले आहेत. राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर गेलेले आहेत. राष्ट्रवादीचे इतरही लोक गेलेले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे जर 2-4 आमदार किंवा मंत्री जर या बाबाचे भक्त असते तर पोलिसांनी ही ॲक्शन घेऊन त्याला 18 मार्चला अटक केली असती काय? मुळीच ॲक्शन झाली नसती. पहिल्या बाईला हशप करण्यात आलं असतं, तिला गप्प बसवण्यात आलं असतं आणि ही केस तिथेच दाबून टाकल्या गेली असती. त्यामुळे आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे तुम्ही या बाबाचे भक्त होता म्हणून बरं झालं, म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं. त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. त्यानंतर रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष
एका पत्रकाराने, खेमकर नावाच्या पत्रकाराने विरुद्ध बातमी लावली, त्याला झापला, फोन करून झापला. या कायद्यामध्ये जसा गुन्हा करणं म्हणजे जी कृती निषिद्ध मानलेली आहे जादूटोणा विरोधी कायद्यानुसार, तो गुन्हा आहे आणि त्याकरता कमीत कमी 6 महिन्यापासून तर 7 वर्ष कारावासाची शिक्षा आहे. त्याच पद्धतीनं या कायद्याचा प्रचार प्रसार करणं हा सुद्धा इक्वल गुन्हा आहे. या कृत्यामध्ये म्हणजे हे जे कृत्य निषिद्ध आहे, कायद्याने ज्याच्यावर बंदी घातली, त्या पद्धतीचं कृत्य जर कोणी करत असेल तर त्याला सहाय्य जो करत असेल, अप्रत्यक्ष सुद्धा सहाय्य करत असेल, तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल होतो आणि त्याला इक्वल शिक्षा होते. या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी जाहीररित्या त्या पत्रकाराला झापलेला आहे, म्हणजे खरात बाबाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेव्हा की स्त्रियांच्या शोषणासंबंधी बातमी होती. याचाच अर्थ त्या उघडपणे सहाय्य करता आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कंपल्सरी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल व्हायलाच हवा, हे कायद्याचं कंपल्शन आहे. मित्रांनो, एवढंच नव्हे तर त्यांनी जे ट्रस्ट निर्माण केले, त्या ट्रस्टमध्ये 1500 करोडपेक्षा अधिक संपत्ती आहे. 121 पेक्षा 131 पेक्षा अनेक वेगवेगळ्या नावांनी खाती आहेत. ही जी क्रेडिट सोसायटी आहेत, ट्रस्ट आहेत, यामधले जेवढे ट्रस्टी आहेत तेही सहआरोपी म्हणून या कायद्याखाली येतात. त्यांच्यावरही हा गुन्हा दाखल करावा लागतो. या पद्धतीचं हे सगळं प्रकरण आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांनी फसवणूक केलेली आहे. साधे चिंचोके बाजारातनं तो आणायचा, त्यांना पॉलिश करायचा आणि एक एक चिंचोका 10,000पासून लाखांपर्यंत विकायचा. काही लोकांना 4-5 लाखात सुद्धा तो चिंचोका विकला, अशी माहिती समोर येते आहे. चाराण्याचा सुद्धा नसलेला चिंचोका अनेक लाखांमध्ये विकण्याचा धंदा या माणसाने केला. म्हणजे हा आर्थिक अपराधामध्येही येतो, जादूटोणा विरोधी कायद्यात येतो, तो लोकांचे रोग दुरुस्त करण्याचा दावा करतो म्हणून ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट त्याला लागू होतो. हे सगळे कायदे त्याला लागू होतात. ही वस्तुस्थिती आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळं तुमच्या पुढ्यामध्ये मांडलं, तर हा खरात बाबा अपवाद आहे काय? एकमात्र बाबा आहे काय? मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना माझ्याविषयी काही कल्पना आहे. एकेकाळी मी अतिशय अंधश्रद्ध होतो. मला भूत लागलं होतं, मंत्रतंत्रांची मला प्रचंड भीती वाटायची. मी अनेक बाबांचा भक्त होतो. मला स्वतःला सिद्धी प्राप्त करायच्या होत्या, मोक्ष प्राप्त करायचा होता आणि या सिद्धी प्राप्त करण्याकरता मी अनेक बाबांचा भक्त राहिलो आहे. त्यांचे पाय चेपले आहे, उष्ट श्रीखंड त्यांचा खाल्लेला आहे. आमच्या वर्ध्यामध्ये मी कॉलेज जीवनामध्ये शिकत असताना विद्यानंद स्वामी नावाचे एक बाबा आले. हे लंडनमध्ये MD-FRCS झालेले होते. त्यांची लंडनमध्ये अतिशय मोठी प्रॅक्टिस होती. एक दिवस त्यांना दृष्टांत झाला की भारतामधला हिंदू धर्म धोक्यात आलेला आहे आणि तो वाचवण्याकरता, त्याचा उद्धार करण्याकरता ते डायरेक्ट लंडनमधनं एकदम वर्धामध्ये अवतरले. माझे वडील त्यांचे परमभक्त. आता माझे वडील काही सामान्य नव्हते. एकेकाळी विनोबांचे ते सचिव राहिलेले होते, साम्ययोगचे संपादक राहिलेले होते, विद्वान गृहस्थ होते, राजकीय दृष्ट्या यवतमाळ जनपदचे उपाध्यक्ष राहिले होते. आणि असा माणूस त्यांच्या नादी लागतो. अर्थात मग मीही आणि माझं घरही नादी. त्यानंतर माझे वि.ग. कावळे नावाचे अत्यंत आवडते प्राध्यापक यशवंत महाविद्यालयामध्ये, ज्यांनी ज्ञानेश्वरी या विषयावर PhD केलेली आहे, डॉक्टर वि.ग. कावळे, आधीच PhD केलेली होती बाबांच्या नादी लागण्याच्या आधी, तेही त्याच्या नादी. B.Ed कॉलेजचे प्राचार्य वर्णेकर, तेही त्यांच्या नादी. माझ्या वडिलांनी एकदा मला आदेश दिला की बाबांना जाऊन असा असा निरोप दे. वर्ध्याला भाऊ देशपांडे यांच्या घरी त्यांचा मुक्काम होता. खाली अतिशय नटून थटून बसलेल्या 15-20 स्त्रिया बसलेल्या होत्या, कारण त्यांच्या पुढे शृंगार करूनच जावं लागत असे स्त्रियांना. त्या मला म्हणायला लागल्या की महाराजांना निरोप द्यायला वर जाऊ नको, कारण सध्या महाराजांच्या अंगामध्ये विठुला आला आहे. विठुला म्हणजे नाग अवतार आहेत आणि त्यांचा एका देवीसोबत खेळ सुरू आहे, त्यामुळं तू वर जाऊ नकोस. मला वडिलांची प्रचंड भीती की मी नीट निरोप नाही दिला तर ते माझं काय करतील.
त्या मला म्हणताय तू वर जाशील तर तिथे एवढं दिव्य तेज असेल की तुझे डोळे जातील, तू आंधळा होशील. मी म्हटलं आंधळा झालो तरी चालेल, पण माझ्या वडिलांचा मला मार नको. आणि म्हणून मी धडधड तो लाकडी जिना चढत वर गेलो. त्या लाकडी जिन्यावरनं माझा चढण्याचा आवाज पाहिल्यानंतर मी जेव्हा वर गेलो तेव्हा 2 नग्नावस्थेतली माणसं मी डोळ्यांनी पाहिली, जी भेदरून माझ्याकडे पाहता आहेत. त्या काळामध्ये माझ्या पिढीतले अनेक लोक बसले, निंबाळकरांसारखे, शरद पाटलांसारखे. आमच्या काळात आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना साधं चुंबन नव्हतं पाहिलं. प्रत्यक्ष तर सोडा, सिनेमात पण नव्हतं पाहिलं. ते फुलाला फुलं लागायचे त्या काळात. इंग्रजी सिनेमात कधी चुंबन दिसलं तर दिसलं. आणि मला सांगा, मी 2 नग्न पुरुष एका विशिष्ट अवस्थेमध्ये पाहतोय, मला केवढा शॉक बसला असेल. खालच्या बाया म्हणत होतो ना आम्ही, डोळे जातील तुझे, पहा कसा झाला चेहरा तुझा. मी तिथून माझ्या कॉलेजमधल्या नाटकाच्या प्रॅक्टिसला गेलो नाही, घरी गेलो. घरच्या लोकांना झापझूप केलं की पुन्हा या बाबाकडे जायचं नाही. बोंबाबोंब करायला सुरुवात केली. तिथल्या स्थानिक तरुण भारताच्या प्रतिनिधीनं ते प्रकरण उचलून धरलं. पुढे पोलीस केस झाली आणि त्या पोलीस केसमध्ये हा लंडनमधला MD FRCS डॉक्टर जो आहे तो प्रत्यक्षात नॉन मॅट्रिक असलेला जोशी नावाचा एक मुलगा, जो नेव्हीमध्ये दाखल झाला होता, पण नेव्हीमधली कडक शिस्त त्याला पेलवली नाही म्हणून पळून आला होता, असा एक माणूस होता. आणि त्याच्या नादी मोठमोठी माणसं लागली होती. आता मला कळलं की हा बाबा बदमाश आहे, सगळं कळलं. पण माझ्या मनाने काय घेतलं की नाही, बाकीचे बाबा चांगले असतात, हा एक बदमाश आहे. त्याच काळामध्ये डॉक्टर B.G. कावळे यांनी मला एका घरी बोलवलं, आमच्या कॉलेजमधल्या एका सुंदर मुलीच्या घरी. तिथे काटेलवाले गुलाब बाबा यांना आंघोळ घालण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यांना पाहण्याची मला प्रचंड उत्सुकता होती, कारण ते चमत्कार करतात, हवेत हात फिरवतात, गुलाबाचं फूल काढतात, सोन्याच्या अंगठ्या काढतात, काय काय करतात. आणि त्यांच्या ख्याती अशी होती की त्यांच्या जीपमध्ये कधीच डिझेल टाकलं जात नाही. ते रस्त्यावरचं कोणत्याही विहिरीतलं पाणी घेतात, त्यामध्ये टाकतात आणि पाण्याने त्यांची जीप ढुरू चालायला लागते. शंकरराव चव्हाण त्यांचे भक्त, नरसिंहराव पंतप्रधान आपले राहिलेले ते त्यांचे भक्त, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या 4 प्रांतांमध्ये या बाबाचा प्रचंड दबदबा. अशा या गुलाब बाबाला मी पाहायला गेलो. आम्हा पुरुषांना आतमध्ये प्रवेश नव्हता, फक्त डॉक्टर B.G. कावळेंना आतमध्ये प्रवेश होता. बाकी सगळ्या स्त्रिया त्यांना आंघोळ घालत होत्या. आणि हा बाबा आमच्या कॉलेजमधल्या सुंदर सुंदर मुलींच्या छातीवर पाणी उडवत होता आणि त्यांना ओलं करत होता. ते आम्ही खिडक्यांमधनं पाहिलं, म्हटलं हा बाबा बदमाश आहे. पण माझी समजूत काय, सगळे बाबा खूप चांगले असतात, पण हे 2 बाबा बदमाश आहे. मी स्वतः तरुण भारताचा लेखक होतो, प्राध्यापक राहिलो, इंग्रजी विषय कॉलेजमध्ये शिकवला, BA BCom पासून सगळ्यांना शिकवला. आणि तरीही आतून मी अंधश्रद्ध होतो. 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो पुण्याला. त्या ठिकाणी तिथल्या किर्लोस्कर मासिकामध्ये जुने 60 वर्षाचे अंक मला वाचून त्याच्यातनं विशेषांक तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. म्हणून मी आचार्य अत्रे यांचा एक लेख वाचला. नारायणगाव येथे पुणे जिल्ह्यामध्ये केडगावकर शास्त्री नावाचा एक बाबा अतिशय प्रसिद्ध होता. संपूर्ण महाराष्ट्रामधल्या उच्चभ्रू स्त्रिया त्याच्या सेवेकरता येत असत. आचार्य अत्र्यांनी त्यांच्या भाषेमध्ये हे सुंदर वर्णन करून ठेवलं आहे, ते मी तुमच्या पुढ्यामध्ये उच्चारू शकत नाही, कारण या ठिकाणी स्त्रियांची संख्या मोठी आहे. फक्त मी सारांश सांगतो, कारण त्यांच्या इतकी सुंदर भाषाही मी वापरू शकत नाही. महाराज सेवेकरता दिवसातनं 2दा स्त्रियांना आतमध्ये बोलवत असत. त्यावेळेस ते नंग धडंग असत. स्त्रियांना आतमध्ये शिरताच अंगावरचे कपडे काढावे लागत असे. संपूर्ण शरीराला तेल चोपडावं लागत असे. विशेषत्वानं छातीवर तेल लावावं लागत असे आणि छातीवर तेल लावून त्यांचं अंगमर्दन करावं लागत असे. हे अंगमर्दन करताना जी स्त्री त्यांना आवडत असे तिच्यावर मग त्यांची कृपा होत असे. हे सगळं वर्णन आचार्य अत्र्यांनी लिहिलं. त्यांचा भांडाफोड करताना आचार्य अत्र्यांनी शेवटचा जो पॅरा लिहिलाय त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. त्या ठिकाणी त्यांनी वाक्य वापरलं, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही,
त्याच पद्धतीनं एकही बाबा बुवांच्या भानगडींशिवाय असू शकत नाही. आणि पुढच्या आयुष्यामध्ये जेव्हा 1982 साली मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं ही समिती सुरू केली, पहिल्या 4-5 वर्षांमध्ये अशा पद्धतीचे 100पेक्षा अधिक बाबा एक्सपोज केले. त्यावेळेस मला आचार्य अत्र्यांनी जे अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवलं ते 100% सत्य आहे हे लक्षात आलं. आपण अशोक खरात याला भोंदू बाबा म्हणतो, हे चुकीचं आहे. या जगात कोणीही भोंदू बाबा नसतो, फक्त बाबा असतो. बाबा कोण असतो? जो असा आभास निर्माण करतो की माझ्यामध्ये तुमच्या सामान्य माणसांपेक्षा विशेष शक्ती आहे, दैवी शक्ती आहे, देव माझ्यावर प्रसन्न आहे, किंवा माझ्यामध्ये सिद्धी करण्याच्या, चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, असा आभास निर्माण केल्याशिवाय कोणीही बाबा बनत नाही. आणि या जगामध्ये कुणाजवळही दैवी सामर्थ्य नसतं, कुणावरही देव प्रसन्न होत नाही, कुणाच्याही अंगात देव येत नाही, कुणीही माणूस देव बनत नाही, कुणामध्येही सिद्धी करण्याचं आणि चमत्कार करण्याचं सामर्थ्य नसतं. हे सगळेच्या सगळे खोटारडे असतात. आणि ज्याच्या जीवनाची सुरुवातच खोटारडेपणापासून झालेली असते तो भोंदूशिवाय आणखी दुसरा काय असतो? त्यामुळे या जगात भोंदू बाबा नसतात, सगळेच्या सगळे बाबाच भोंदू असतात. हे कधीच आयुष्यामध्ये विसरू नका. अपवाद सापडला तर मला दाखवा, मी त्याचा भक्त बनेन. तुम्हाला जर अपवाद जरी सापडला तरी मला दाखवा, मी त्याचा भक्त बनेन. ढूंढो उसको, वहां भी मिलेगा आपको बहुत कुछ. तर मित्रांनो, या जगामध्ये कोणीही खरा बाबा नसतो. आता गाडगे महाराज आहे, तुकडोजी महाराज आहे, यांनी एवढं मोठं काम केलं. जनता या सगळ्यांना प्रचंड मानायची, पाया पडायची. हे असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, यांनी कधीतरी स्वतःमध्ये चमत्कार असण्याचं सामर्थ्य सांगितलं? तुम्ही म्हणाला हो ते ज्ञानेश्वरांचे अभंग आहे, खोटारडे आहेत, ज्ञानेश्वरांनी आयुष्यामध्ये चमत्कार केले नाहीत. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, हा त्यांचाच श्लोक आहे, अभंग आहे, ओवी आहे. ते म्हणतात की या जगामध्ये कुणालाही सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही, कुणालाही खऱ्या अर्थानं चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकत नाही. हे सगळंच्या सगळं खोटं आहे, हा खोटा धर्म आहे. तुकाराम महाराज तर चमत्कार विरोधीच होते, त्यांचे अनेक अभंग आहेत, त्यामध्ये आता मी वेळ देत नाही कारण तो विषय नाही आजचा म्हणून. तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, यांनी कधीतरी स्वतःमध्ये दैवी शक्ती आणि चमत्कार याचं कधीतरी लोकांना सांगितलं? हे खरं लोकांचं प्रबोधन करणारे, लोकांचं भलं करणारे संत होते आणि म्हणून आपण त्यांना मानतो. आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि या संत परंपरेनं अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलेलं आहे. स्वतःला जो कोणी आपल्यामध्ये विशेष शक्ती आहे असा दावा करत असेल तो बदमाशच असतो. हे माझं वाक्य काळ्या दगडावरची रेग आहे असं समजून आयुष्यात लक्षात ठेवा. अरे लोकांचं भलं करायचं आहे तर बाबासाहेब आंबेडकर बनतात, महात्मा गांधी बनतात, विनोबा भावे बनतात. लोकांचं भलं करण्यासाठी रात्रंदिवस झटतात. लोकांचं भलं करण्याकरता धीरेंद्र कृष्ण महाराज नाही बनत. हमें छुओ मत, हम ब्राह्मण है, तुम अछूत हो, हमें छुओ मत, त्याचाच व्हिडिओ होत. हे असले महाराज. त्यामुळे हे आपण सगळ्यात पहिले समजून घ्या. मित्रांनो, त्यानंतर मला एका बाबाने प्रचंड मोठा धक्का दिला, त्याचं नाव आहे शुकदास. माझे मित्र प्राध्यापक नमा जोशी, आम्ही दोघांनी तरुण भारतामध्ये एकत्र पत्रकारिता सुरू केली आहे. त्यांनी एक आर्टिकल शुकदास महाराजांवर लिहिलं, ही बहुधा 84ची गोष्ट असावी. आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की शुकदास महाराज 4था वर्ग पास नाही आहेत आणि तरीही त्यांना मेडिसिन येतं. डॉक्टरांना जेवढं कळत नाही तेवढं मेडिसिन मधलं त्यांना कळतं. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये MD ला शिकवणारे डॉक्टर वेचलेकर सुद्धा त्यांचा सल्ला घेतात. त्याच काळामध्ये माझे मित्र डॉक्टर उल्हास जाजू हे सेवाग्राम मेडिकल कॉलेजला प्राध्यापक होते. त्यांनी म्हणे श्याम तू बाबा को एक्सपोज करता है, ये शुकदास बहुत गड़बड़ करता है, ऐसी दवाइयाँ देता है कि जिसके कारण काफ़ी रिएक्शंस आती है और मेरे पास ऐसी कई चीज़ें आती हैं, जरा ध्यान दे.
पण मला स्वतःला वाटत होतं की स्वामी विवेकानंदाचा अवतार आहे असं म्हणणारा हा माणूस, स्वामी विवेकानंदांचा फोटो लावून हिंडणारा हा माणूस हा बायकांच्या भानगडीमध्ये बिलकुल नसेल. स्वामी विवेकानंद, माझं स्वतःवर प्रचंड प्रेम, माझं स्वतःचं स्वामी विवेकानंदांवर प्रचंड आदर. जेव्हा मी त्यांचं मेडिसिन मधला भ्रष्टाचार शोधायला सुरुवात केली तेव्हा मला घबाडच्या घबाड मिळालं. हा बाबा स्त्रियांना खाजगीमध्ये सांगायचा, जरी गेल्या जन्मामध्ये मी स्वामी विवेकानंद असलो तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान कृष्ण होतो आणि तू गेल्या जन्मामध्ये राधा होतीस. आपण वारंवार एक दुसऱ्यासोबत शृंगार केलेला आहे, आता करण्यासाठी काय हरकत आहे? बरं, याच्या राधा खूप वाढल्या, राधांचा नंबर लागेना, त्यांच्या आपसात कुरबुरी सुरू झाल्या. त्यातून हे प्रकरण बाहेर आलं, माझ्यापर्यंत आलं आणि मी त्याला फार एक्सपोज केला आणि संपवून टाकला. त्यावेळेस दैनिक लोकमतमध्ये मी नियमित कॉलम लिहित होतो, त्यामध्ये लागोपाठ 3 लेख या बाबाबद्दल लिहिले आणि हा बाबा मग कायमचा संपला. नाही तर आज महाराष्ट्रामधला अतिशय मोठा तो बाबा असतो. शुकदास नंतर माझ्या डोक्यामध्ये पक्क बसलं की सगळेच बाबा असे असतात, कारण विवेकानंदांचा अवतार म्हणवणारा सुद्धा असतो, तर मग बाकीचाच अपवाद असतो. शुकदासची लेखमाला सुरू असतानाच लोकमतची एक गजानन नावाचा पोरगा मला भेटायला आला, नांदुरा या गावी, आणि तो मला म्हणायला लागला की तुम्ही गुलाब बाबाला का नाही एक्सपोज करत? म्हटलं का रे बाबा, काय झालं? माझी बहीण आहे 21-22 वर्षाची, तिला हा आई म्हणतो. म्हटलं 55-60 वर्षाचा बाबा एखाद्या 21-22 वर्षाच्या मुलीला आई म्हणत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, वाईट काय आहे? तो म्हणाला ती 13-14 वर्षाची असल्यापासून तिला आई म्हणतो. अरे म्हटलं मग वाईट काय यामध्ये? कसं हो तुम्हाला कळत नाही? तो तिला आई वागवतो आणि तिचं 13-14 वर्षाची ती असल्यापासून तिचं दूध पितो. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की आई नावाचं प्रकरण काय आहे. आणि मग मी गुलाबबाबाच्या मागे लागलो आणि अक्षरशः मरेपर्यंत त्याला प्रचंड छळलेला आहे, गावोगाव व्याख्यानं देऊन त्याच्या विरुद्ध आंदोलन केलेलं आहे आणि सभांमधनं मांडणी केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो माझ्या असं लक्षात आलं की सगळेच महाराज असे असतात. आमच्या नागपूरमध्ये हरीश देशमुख, उमेश बाबू चौबे, आज उमेश बाबू चौबेंची प्रकर्षानं आठवण येते, कारण दर कार्यक्रमात या हॉलमधल्या ते माझ्यासोबत असायचे. या लोकांनी कृपाळू महाराजांना आतमध्ये पाठवलं. हा कृपाळू महाराज जर तुम्ही नुसतं इंटरनेटवर शोधलं तर त्याचे संपूर्ण जगभर संस्थानं आहेत, जगभर त्याचे आश्रम आहेत. प्रत्यक्ष भगवान कृष्णाचा हा अवतार मानला जातो, स्वतःला म्हणवायचा. आणि काम काय करायचं माहिती आहे? प्रवचनाला त्याचा शिष्य प्रवचन द्यायचा, हा बाजूला बसायचा, बिरबीर पाहायचा. एखादी 13-14 वर्षाची पोरगी आवडली की तिच्याकडे बोट दाखवायचा आणि इकडे प्रवचन सुरू असताना त्या 13-14 वर्षाच्या मुलीला उचललं जायचं, याच्या भक्तीने जायच्या, तिला आंघोळ घालायच्या, शृंगार करायच्या, पालखीला काढायच्या आणि ह्या स्त्रिया पालखीनं या महाराजापर्यंत नेऊन पोचवायच्या आणि हा महाराज त्या 13-14 वर्षाच्या मुलींवर बलात्कार 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 करायचा. याला एक रोग होता. माझा हा विषय अभ्यासाचा असल्यामुळे मी तुम्हाला अतिशय ठामपणे सांगू शकेल, त्याचं स्खलनच होत नसे, त्याचं वीर्यपतन होत नसे, त्यामुळे तासनतास बलात्कार करत असे, त्या मुलींची योनी फाटत असे आणि त्या आश्रमामधली डॉक्टर तिची योनी शिवण्यापासून सगळे कामं पुढे करत असे. ती मरू नये याची काळजी घेतली जात असे. पुढचे 1-2 वर्ष तिला राधा म्हणून विशेष सन्मान मिळायचा आणि त्यानंतर दुसरी राधा, त्यानंतर तिसरी राधा. नागपूर परिसरातल्या 2 मुलींनी ह्या तक्रारी केल्यामुळं आपण नागपूरमध्ये कोर्ट केस दाखल, म्हणजे पोलीस केस दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक केली, जेलमध्ये टाकलं आणि पुढे हायकोर्टामध्ये, खरं म्हणजे या कायद्याअंतर्गत जमानत मिळणं शक्य नसतं, तरी हायकोर्टामध्ये जमानत देण्यात आली. कारण त्याआधी कृपाळू महाराजांची अनेक लोक, मी मुंबईला राहत होतो त्या काळामध्ये, म्हणजे अजूनही मी मुंबईलाच राहतो, माझ्याकडे फोन आलेत की मानव साहब चाहे उतना पैसा लो लेकिन आप लोग तकरार पीछे ले लो. मतलब आप मुझे पहचानते नहीं शायद, इसीलिए फोन करने की आपने हिम्मत की. आमचे कोणीही कार्यकर्ते पैसे खाणं शक्य नव्हतं, पण हायकोर्ट जजनी मात्र त्यांना जमानत दिली. मग त्यांनी मला फोन केला, मानव साहब मैं आपको 10 लाख देने को तैयार था, मेरा 5 लाख में काम हो गया. ठीक है, भारत आहे आपला. हा कृपाळू महाराज. कृपाळू महाराज जेव्हा जेलमध्ये होते
तेव्हा अकोल्याच्या एक अतिशय प्रसिद्ध ॲडव्होकेट आणि स्त्री सामाजिक कार्यकर्ता, स्त्री चळवळीतल्या बाबूजींना भेटायला आल्या. बाबूजीवर खवळल्या, तुम्ही एवढ्या चांगल्या महाराजांना जेलमध्ये पाठवलं. बाबूजीला वाटलं की कदाचित या बाईला माहीत नसेल हा महाराज काय उपद्व्याप करतो. ती सांगायला लागले, बाबूजी सांगायला लागले की तो काय करतो. ती म्हणाले, फिर क्या हो गया, वो भगवान कृष्ण का अवतार है, वो स्त्रियों का उद्धार करते हैं. आणि पुढे तिने ते सांगितलं ते फारच भयानक होतं. ती म्हणाली, मेरे शादी को 10 साल हो गए, उसके बाद मैं बाबा के पास गई, बाबा की कृपा मुझ पर हुई, एक ही बार उनके साथ में मैं रत हुई, उस रत में इतना आनंद मुझे मिला कि 10 साल में मेरा पति कभी दे नहीं पाया. वो स्त्रियों का उद्धार करते हैं. उमेश बाबू म्हणत होते की मला असं वाटत होतं की इथल्या इथे चुल्लूभर पाणी डूब घेऊन आपण त्यामध्ये मरावं. आपल्या नागपूरच्या रेल्वे बोर्डातले ते सदस्य होते, त्यामुळे नागपूरच्या रेल्वेचे मोठे ऑफिसर त्यांचे चांगले ओळखीचे होते. त्यांना हे सांगायला गेले की तुमच्या घरचे लोक त्या कृपाळू महाराजांच्या नादी लागतात. त्यांच्या कॉन्व्हेंट शिकलेल्या पत्नी त्या ओरडत आल्या उमेश बाबूंवर की तुम क्या ये बता रहे हो मेरे पति को, मैं खुद मेरी बेटी या 10-11 साल की होने की राह देख रही हूं, जब भी वो 11-12 साल की हो जाएगी तो मैं खुद बाबा को अर्पण करूंगी, उनके जीवन का भला हो जाएगा. हे काय आहे सगळं प्रकार, हे का असं आपल्या समाजामध्ये घडतं, कारण काय आहे त्याची. राम रहीम बाबा, त्याला मी एक्सपोज केला नाही पण त्याचा भरपूर अभ्यास केला. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की OTT प्लॅटफॉर्मवर आश्रम नावाची एक सिरियल आहे, फार सुंदर सिरियल आहे, 3 सीझन आहे, ती अवश्य पहा. राम रहीमचे सगळे उपद्व्याप त्यामध्ये दाखवलेले आहे. ज्या मुलीने अटल बिहारी वाजपेयींकडे तक्रार केली ती मुलगी काय सांगते, तिचा फक्त मी अनुभव तुमच्या पुढ्यामध्ये मांडतो आहे. ती म्हणते की एक दिवस मला निरोप आला, बाबा ने माफी देने के लिए बुलाया है, याचं शुद्धीकरण त्याचं माफी, अशोक खराचं शुद्धीकरण त्याचं माफी. ती मुलगी त्याच्या बेडरूम मध्ये गेली, गुहेमधल्या. त्या ठिकाणी एका बाजूला रिव्हॉल्वर ठेवली होती, दुसऱ्या बाजूने तो अश्लील व्हिडिओ पाहत होता. आल्या आल्या तिला म्हटला, काही पटवणं नाही, काही नाही, काही नाही, तुम मुझे गुरु मानती हो. ती म्हणाली, जी हाँ मैं गुरु मानती हूं. तो गुरु को तन मन धन अर्पण करना होता है, तो तुमने मुझे तन मन धन अर्पण किया है, तुम्हारा तन मेरे मालकियत का है, आज मैं उसे भोगना चाहता हूं, तुम मुझे पसंद हो. ती म्हणाली, बाबा ये अच्छा नहीं है, आप तो भगवान कृष्ण के अवतार में मानती हूं आपको. हाँ तो फिर क्या हो गया, भगवान कृष्ण ने 16,000 स्त्रियों के साथ में संबंध रखे थे, इसीलिए तो मैं संबंध रख रहा हूं. ती म्हणाली, फिर भी मुझे ये मान्य नहीं है. त्यावर त्याने काही आडपडदा नाही ठेवला, फार काही बोलत बसला नाही. तो म्हणाला, देखो तुम्हारे सामने 2 पर्याय है, ये एक बंदूक है, मैं सीधा तुमको यहीं उड़ा दूंगा, यहीं गाड़ दूंगा, किसी को पता नहीं चलेगा. हरियाणा के मुख्यमंत्री, पंजाब के मुख्यमंत्री मेरे चेले हैं, कई केंद्रीय मंत्री मेरे चेले हैं, कई IPS ऑफिसर मेरे चेले हैं, मेरा कुछ बिगड़ेगा नहीं. डेरा सच्चा सौदा हर महीने में नहीं, हर दिन में 1 करोड़ के ऊपर पैसा कमाता है, मेरे पास पैसों की कमी नहीं है, इसलिए मैं तेरे को मार डालूंगा, यही गाड़ दूंगा. तुझे अगर जिंदा रहना है तो आज मेरे साथ सोना पडेगा. पुढे तिचं 3 वर्ष या पद्धतीनं शोषण होत होतं. बाबाला वाटेल तेव्हा तो बोलावून घेत होता आणि त्या मुलीनं लपून छपून ते पत्र पाठवलं. अटल बिहारी वाजपेयींपर्यंत ते पोचलं, म्हणजे त्यांच्या यंत्रणेपर्यंत पोचलं. ते पोलिसांकडे आलं, चौकशीला सुरुवात झाली आणि पुढे सगळं गबाड बाहेर आलं. राम रहीम सारखा बाबा ज्याने हजारोच्या संख्येनं स्त्रियांचं शोषण केलं, बलात्कार केलेत आणि मारून टाकून फेकून पण दिलं असणार. 400 पेक्षा अधिक पुरुषांना कॅस्ट्रेट केलं. पूर्वीचे जे जनानखाने चालवणारे राजे लोक असत ते आपल्या जनानखान्याच्या संरक्षणाकरता छक्के लोक ठेवत असत. हा माणसाचे लिंग कापून टाकायचा, त्यांना कॅस्ट्रेट करायचा भक्त म्हणून आपले, आणि मग ते जनानखान्याचं संरक्षण करण्याकरता त्यांना वापरायचा. 400 लोकांना कॅस्ट्रेट केलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की आश्रम नावाची ही सिरियल पहा, त्यात तुम्हाला सगळे हे डिटेल्स सापडतील. त्यानंतर मित्रांनो, आसाराम बापू. आसाराम बापू संबंधी माझ्याकडे सगळ्यात पहिली तक्रार आली होती ती 1983 साली.
मी 1983च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये गुजरातचा दौरा केला होता. एकूण 48 कार्यक्रम गुजरातमध्ये दिले. भाषण मी द्यायचो, प्रेमानंद चमत्कार करायचे. एक डॉक्टर शोधत शोधत मला माझ्या मुंबईच्या कार्यक्रमामध्ये भेटले. त्यावेळेस नागपूर हेडक्वार्टर होतं. ते मला म्हणायला लागले, मी अनेक दिवसापासून तुम्हाला शोधतो आहे, बातमी वाचली म्हणून मी आलो तुमच्यापर्यंत. मी दिल्लीला राहतो. माझी मुलगी 2 वर्षापूर्वी अहमदाबाद आश्रममध्ये बाबाच्या दर्शनाकरता गेली. रात्री 8 वाजता तिचा ट्रंक कॉल आला होता. मोठ्या आनंदानं ती हुरळून गेली होती, कारण बाबाने तिला सत्संगाकरता बोलावलं होतं आणि त्यानंतर तिचा पत्ता नाही. मी जंग पछाडलं, तिचा शोध लागला नाही. अहमदाबादमध्ये मी FIR रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला, कोणीही पोलीस केस दाखल करून घेत नाहीत. बरं, हे डॉक्टर कोण होते? राष्ट्रपतींचं दिल्लीतलं जे पॅनल असतं त्या पॅनलमध्ये यांचं नाव होतं. एवढ्या श्रेष्ठ दर्जाचा दिल्लीतला हा डॉक्टर, गुजराती जन्माने. मानव साहब, आप कुछ तो भी करो, आप ही कुछ कर सकोगे. मतलब मैं गुजरात में क्या कर सकूं? आप इतने बड़े डॉक्टर हो, राष्ट्रपति के पैनल पर हो, इसके बावजूद अगर आपकी कंप्लेंट पुलिस दाखिल नहीं करती तो गुजरात की पुलिस मेरा क्या सुनेगी? महाराष्ट्र में होता तो शायद मैं कुछ कर पाता. तेव्हापासून मी आसारामकडे बारकाईने लक्ष द्यायला लागलो, त्याच्या सगळ्या भानगडी काढायला लागलो, बोलायला लागलो. आणि पुढे एक मुलगी जी 15-16 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर बलात्कार करण्याचा हा प्रयत्न करतो आहे. यांनी बलात्कार केला नाही, पण तोपर्यंत निर्भया नावाचा कायदा आला. त्यामध्ये बलात्काराचा प्रयत्न करणं, त्या दिशेनं प्रयत्न सुरू करणं इटसेल्फ बलात्कार मानला जातो. आणि त्यातल्या त्यात ही मुलगी 16 वर्षाची असल्यामुळं पोक्सोही लागला. आणि जी एक स्त्री DCP लेव्हलची अधिकारी होती ती अतिशय कडक निघाली. तिच्या बॉसने तिला छानपैकी मदत केली आणि या दोघांनी जाऊन MP मध्ये तो मुक्कामाला असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर सगळ्या मीडियाच्या पुढे तो त्यावेळेस एवढा उद्दाम होता. नरेंद्र मोदींपासून सगळे त्याच्या पायावर डोकं ठेवायचे. अनेक प्रांतांमधले मुख्यमंत्री त्याचे भक्त होते. राजस्थानचे मुख्यमंत्री त्याचे भक्त होते. आणि हे राजस्थानचं पोलीस त्याला पकडून नेत आहे. त्यावेळेस तो सगळ्या मीडिया पुढे बोलला की ये जो है सोनिया गांधी और राहुल गांधी, त्याने भरपूर शिव्या दिल्या आणि त्याने उपकार करून ठेवले. राजस्थानच्या मुख्यमंत्र्याची मग हिम्मत झाली नाही की आपल्या बॉसेसला शिव्या देणाऱ्या माणसाचं संरक्षण आपण कसं करायचं, आणि म्हणून त्याने पोलिसांना छान काम करू दिलं. आणि तो कायदा इतका FIR आणि पुढचा संपूर्ण जो भाग असतो तो सगळा इतका चांगला बनवला, चार्जशीट इतकी मस्त बनवले. वर्षानुवर्ष हा बाबा जेलमध्ये राहिला. याचा मुलगा नारायण साई हेच उपद्व्याप करणार. नारायण साईने काय केलं? एका मुलीच्या तोंडची वाक्य मी तुम्हाला सांगतो. त्या दोघी अहमदाबादच्या आश्रममध्ये राहायच्या, भक्त होत्या, साध्वी होत्या. त्यांनी आपल्याला स्वतःला अर्पण करून घेतलं होतं. एका साध्वीला यांनी बोलावलं, तिच्यावर बलात्कार केला तिच्या इच्छेविरुद्ध. ती रडत रडत रूमवर परत आली आणि सांगितलं की मी जर त्याला नकार दिला असता, त्याने मला सरळ सांगितलं की मैं तुझे मार डालूंगा और इस कुएं में डाल दूंगा, ऐसे कई लड़कियों को इस कुएं में डाला है. आणि मग जीवाच्या भीतीनं मी बलात्कार होऊ दिला. दुसरी मुलगी हुशार होती. तिच्या लक्षात आलं की आपल्यावरही नंबर येणार आहे आणि म्हणून तिने पळून जाण्याचे मार्ग शोधून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या आधीच तिचा नंबर आला. तिने नाटक केलं कि मैं राह देख रही थी कि बाबा की कृपा मुझ पर कब होगी, भगवान कृष्ण की कृपा मुझ पर कब होगी. आसाराम पण भगवान कृष्णाचा अवतार. त्याचा दारुड्या मुलगा ज्याला प्रवचन पण देता येत नाही तो नारायण साई पण भगवान कृष्णाचा अवतार. आणि आपली भारतीय जनता हे स्वीकारते आहे. बाप पण भगवान कृष्णाचा अवतार, पोरग पण भगवान कृष्णाचा अवतार. आणि या ठिकाणी तिने एवढी दारू त्याला पाजली की याला काही करता आलं नाही किंवा करण्याची गरज पडली नाही. पण त्याचे सगळे सुरक्षा कर्मचारी दूर निघून गेले होते. त्याचा फायदा घेऊन या दोन्ही मुली पळून आल्या डायरेक्ट मुंबईला. मुंबईला का आल्या? कारण या मुलीच्या सख्या बहिणीचा नवरा मुंबईमध्ये DCP होता, IPS अधिकारी होता. या DCPंशी माझं बोलणं झालेलं आहे. ते म्हणाले की मला असा कॉन्फिडंट होता कारण माझे अनेक बॅचमेट्स आणि सिनियर्स आणि ज्युनियर्स ट्रेनिंग चालत असतं त्या काळातले असणारे हे गुजरातमध्ये होते. त्यांच्या मदतीनं मी सहज FIR दाखल करू शकेल. पण शेवटपर्यंत या नारायण साईच्या विरुद्ध FIR दाखल झाला नाही. काही वर्षांनी एक धडक
DCP लेव्हलच्या अधिकारी बाईंनी 2 मुलींनी तक्रारी केल्या म्हणून नारायण साईंच्या विरुद्ध FIR दाखल करून घेतला. तो तडीस नेला आणि त्याला जेलमध्ये पाठवला. मित्रांनो, केवळ भारतीय परंपरेमध्येच या पद्धतीचं स्त्रियांचं शोषण होतं असं नाही. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा धर्माच्या नावाखाली, विशेषत्वानं हलाला नावाच्या प्रकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. काय होता हा हलाला प्रकार? एखाद्या मुस्लिम स्त्रीला दारू प्याला नवरा आणि रागाच्या भरामध्ये तलाक 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 3दा म्हटलं की तिचा तलाक होऊन जात असे. तो तलाक झाल्यानंतर नवऱ्याच्या जर लक्षात आलं की आपल्या हातून चूक झाली आहे आणि पुन्हा आपण आपल्या बायकोला स्वीकारलं पाहिजे, तर मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम कायद्यानुसार ते अलाउड नाही. त्याकरता तिला आणखी एका दुसऱ्या माणसाशी लग्न करावं लागतं आणि त्या माणसाने तलाक दिल्यानंतर ती पहिल्या नवऱ्याशी लग्न करू शकते. तर हे जे मधल्या टप्प्यामध्ये एक लग्न करावं लागतं त्याला हलाला असा प्रकार म्हणतात. राजन खान नावाच्या माझ्या मित्रांनी एक स्टोरी यावर लिहिली, त्याच्यावर एक सिनेमाही मराठी आलेला होता. हा हलाला प्रकार अतिशय मोठ्या प्रमाणावर मुस्लिम धर्मामध्ये पाळला जातो. मधल्या काळामध्ये टीव्हीनेच हे प्रकरण उचलून काढलं होतं. आजही तुम्हाला यूट्यूबवर यातल्या अनेक गोष्टी वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि त्यामधनं तुमच्या लक्षात येईल की या हलाला प्रकरणाच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणावर शोषण होतं आणि त्यामध्ये हे मौलवी जाहीररित्या सांगतात की क्या गलत कर रहे हैं हम तो उन स्त्रियों का उद्धार कर रहे हैं, उस पति को मदद कर रहे हैं, क्योंकि जो भी पति शादी करेगा वो एक रात में तो लौटाएगा नहीं ना, वो कई महीने रखेगा, उसका भोग लेगा, बाद में लौटाएगा. हम तो बस एक रात भर उसका उपयोग करते हैं, दूसरे दिन वापिस करते हैं और उसके एवज में अगर 4-5 लाख रुपए लिए तो इसमें गलत क्या है? हम तो धर्म का काम कर रहे हैं ना. हे सगळं मुलाखतींमध्ये आजही तुम्हाला यूट्यूबमध्ये पाहायला मिळू शकतं शोधलं तर. तर मित्रांनो, या पद्धतीनं हलाला नावाचं प्रकरण आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये जेवढ्या साध्वी जया आहे, आता मधून उठायला लागला तर मी डिस्टर्ब होतो, कृपया कोणी उठू नका. जायचं असेल तर पटकन निघून जा गुपचूप. ज्यांना उठून जायचं असतं त्यांनी मध्ये का बसावं? कोपऱ्यात बसावं ना, दाराजवळ बसावं ना. हा साधा सभेचा नियम आहे, तेवढा तर आपण पाळला पाहिजे. तर मित्रांनो, ख्रिश्चन धर्मामध्ये व्हॅटिकन सिटीचा जो पोप आहे, कॅथॉलिक पंथीय प्रमुख, त्यांच्या नियमामध्ये पाद्र्यांना आणि ज्या नन्स ब्रह्मचर्य स्वीकारतात त्यांना विवाहाचा अधिकार नसतो. मग या नन्स राहतात, त्याला कॉन्व्हेंट असं म्हणतात. कॉन्व्हेंट म्हणजे नन्स राहणारं वसतिगृह. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मला काही रेफरन्सेस वाचायला मिळाले. नंतर हे सगळं लिटरेचर शोधून काढलं, मी वाचलं. 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये अनेक इंग्रजी लेखकांनी हे लिहून ठेवलेलं आहे की या नन्सचा किती वाईट प्रकारे उपयोग केला जात असे, त्यांचं शोषण केलं जात असे. त्या काळामधले पाद्री पुरुष यांचा वापर करत असत. जी गावातली श्रीमंत मंडळी चर्चेसला देणग्या देतात ते त्यांचा वापर करत असत. आणि एखादी मुलगी त्यामधनं जर गरोदर राहिली तर त्या काळामध्ये कुटुंब नियोजनाची साधनं नसल्यामुळं तिला विहिरीमध्ये ढकलून दिलं जात असे आणि प्रत्येक कॉन्व्हेंटच्या मध्ये एक विहीर असे, ती फक्त या कामाकरता वापरली जात असे. हे सगळं इंग्रजी लेखकांनी लिहून ठेवलेलं वर्णन आहे. आता मित्रांनो, 2 महाराज मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडून हा विषय महाराजांबाबतचा मी संपवणार आहे. मग त्याच्या कारण मीमांसेमध्ये आपण शिरूया. नागपूरमध्ये आम्ही एक बाबा एक्सपोज केला, त्याचं नाव आहे सुंदरदास महाराज. हा रामस्नेही पंथाचा भारतातला सगळ्यात मोठा महाराज. मूळ हा मिलिटरीमध्ये अतिशय मोठा अधिकारी होता आणि ज्या काळात आम्ही त्याला एक्सपोज केला त्यावेळेस राजस्थान DGP त्याचा सख्खा भाऊ होता. पोलीस अधिकारी, जो राज्याचा पोलीस प्रमुख असतो, ज्याला महासंचालक आपण म्हणतो, तो त्याचा सख्खा भाऊ होता. अशा फॅमिलीतला हा सुंदरदास महाराज. रामस्नेही पंथ हा श्रीमंत व्यापाऱ्यांचा पंथ आहे. हा आपल्या भक्तांना सांगायचा कि इंसान के जिंदगी का उद्देश्य मोक्ष प्राप्त करना है. पुरुष को 9 मार्गों से मोक्ष प्राप्त होता है और स्त्रियों को 10 मार्ग उपलब्ध होते हैं. पुरुष आणि स्त्रियांचं कॉमन सत्संग असेल त्यावेळेस तो 9 मार्गांचं वर्णन करून सांगायचा आणि जेव्हा फक्त खाजगी स्त्रियांचं सत्संग असे तेव्हा 10 मार्ग सांगायचा. 10वा मार्ग काय होता कि गुरु के साथ में संबंध शारीरिक प्रस्थापित करना, अपने आप को पवित्र करवा लेना
उसमें केवल वो स्त्री पवित्र नहीं होती, केवल उसे मोक्ष नहीं मिलता, उसके भाई को भी मोक्ष मिलता है, उसके पिता को भी मोक्ष मिलता है, शादी हुई है तो पति को भी मोक्ष मिलता है। इसलिए केवल स्त्री ने थोड़ा सा त्याग करने के बाद में घर के सभी पुरुषों को मोक्ष प्राप्त होता है, लेकिन स्त्रियों को नहीं होता, बहन को नहीं मोक्ष मिलता, बेटी को नहीं मोक्ष मिलता, माँ को नहीं मोक्ष मिलता। उसके लिए उसको खुद जाना पडता है। या बाबाला मी नागपूरमध्ये एक्सपोज केलं, त्याचं हे सगळं प्रकरण बाहेर काढलं। त्यावेळेस ही सगळी रामस्नेही पंथांची मंडळी धावत पळत आली, त्यातली तरुण मंडळी आली, सगळी मंडळी, इंजिनियर डॉक्टर मंडळी। त्या पोरांनी आम्हाला विनंती केली की या बाबाला इथे आमच्या घरी एक्सपोज करू नका। बरं, त्यातल्या त्यात ज्यांच्या घरी त्यांचा मुक्काम होता त्यांचे पुतणे आमच्यासोबत डॉक्टर म्हणून अतिशय चांगलं काम करत होते, त्याचंही आमच्यावर प्रेशर होतं। म्हटलं ठीक है, इसको बाहर करो, आप बाहर करने के बाद जो करना है हम वो करेंगे। त्यावेळेस मेंडोसा नावाचे आपले नागपूरचे पोलीस कमिशनर होते, त्यांना आम्ही भेटायला गेलो, उमेश बाबू चौबे, हरीश देशमुख, आम्ही सगळी मंडळी, आणि त्यांना विनंती केली की म्हटलं आम्ही फक्त या बाबाला गाढवावर 2 मिनिटं बसवणार आहोत, फोटो काढणार आहोत, तोपर्यंत तुमचं पोलीसमध्ये नाही आलं पाहिजे, कारण डीसीपी या एरियाचे जे आहेत ते जरा त्या पंथामधले आहेत, त्यामुळे आम्हाला काळजी आहे। मेंडोसांना आमच्या कामाबद्दल पूर्ण माहिती होती, खात्री होती, आम्ही कधीही बाबांना मारहाण करत नाही, मॅनहँडल करत नाही, उलट त्यांना मार पडू देत नाही। त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही मार वगैरे पडू देणार नाही, पण मॅनहँडल करू नका। म्हटलं बिलकुल नाही, प्रेमाने आम्ही त्यांना गाढवावर बसायला सांगू, ते बसले नाही तर आम्ही बसवू, फक्त एवढंच करू, बाकी काही नाही, फोटो काढू आणि सोडून देऊ। फक्त आमची एक चूक झाली की आम्ही घरावर पहारे ठेवले नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी जसे आम्ही सगळे पोलिसांकडे गेलो तसं बाबाला बाहेर काढलं आणि तिकडे बसवून दिलं। ज्या सुंदरदास बाबाला आपल्या घरी या म्हणून 5-5, 10-10 लाखाची बोली लावली जात असे, म्हणजे 5 ते 10 लाख रुपये देऊन आमच्या घरी या, आमच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांचा भोग घ्या आणि इतरही स्त्रियांचा भोग घ्या याकरता निमंत्रित केलं जात असे, तो हा सुंदरदास बाबा, सबको मोक्ष प्राप्त करणार। त्यानंतर एक नित्यानंद स्वामी आहे, हा बंगलोरचा बाबा, त्याचं स्वतंत्र बेट आहे, स्वतंत्र देश आहे, आज जगभर अतिशय मोठा बाबा आहे, ठिकठिकाणी याचे आश्रम आहे। याच्या बंगलोरच्या आश्रमामध्ये प्रवेश घेताना हा लिहून घेत असे की इथे ज्या काही प्रक्रिया चालतात, ज्या पूजाविधी चालतात त्याबद्दल मी ऑब्जेक्शन घेणार नाही, त्या कदाचित माझ्या मॉरल कंपन्यांच्या विरुद्ध असल्या तरी त्याबद्दल मी पोलिसांकडे तक्रार करणार नाही। आणि हा सांगायचा की माझ्यामध्ये शंकर भगवान तत्व आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये एक पार्वती तत्व जागृत होतं, प्रत्यक्ष भगवान शंकराशी संभोग केला की ते पार्वती तत्व जागृत होतं आणि मोक्ष प्राप्त होतं। आता अडचण झाली, स्त्रिया हजारो झाल्या, एकटा कसा पुरणार? त्यामुळे त्याने ठिकठिकाणी वेगवेगळे शंकर निर्माण करायला सुरुवात केली। ज्यांना ज्यांना तो शंकर म्हणून मान्यता देत असे त्यांच्यासोबत संभोग केला की मग मोक्ष प्राप्त होत असे। मुंबईचे हायकोर्ट जज, त्यांची एक मुलगी जी अमेरिकन नागरिक झाली आहे, मोठी सायंटिस्ट आहे, तिचं या पद्धतीनं 2 ते 3 वर्ष शोषण झालं। ती म्हणते मी एवढी हुशार, एवढी मोठी सायंटिस्ट, माझ्या क्षेत्रामधली एवढी मोठी तज्ज्ञ, पण काय झालं होतं मला कळतच नाही। बाबा म्हणायचे उठ, उठायचं, झोपायचं, ते म्हणायचे असं करा, तर मी कसं करायचं, असं सगळं होतं। जेव्हा ती काही कारणाने, कारण तिच्या नोकरीवर गदा येण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा ती अमेरिकेत परत गेले, आणि परत गेल्यानंतर तिचं डोकं सगळ्या मित्रांनी जागेवर आणलं। त्यानंतर तिने मुंबईमध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये या विषयातला तज्ज्ञ साक्षीदार म्हणून माझी साक्ष झाली, म्हणून मला सगळे ते डिटेल्स माहीत आहे। हा नित्यानंद स्वामी शाक्तपंथीय बाबा, त्या मार्गाने तो या पद्धतीनं स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर शोषण करत असे आणि या शोषणाच्या माध्यमातून त्याने हा संपूर्ण जगभर व्यापार चालवलेला आहे। मित्रांनो, हे अपवाद नाही। चिंगारी नावाचा एक अतिशय चांगला चित्रपट आहे, यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल। मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन यांचा त्यामध्ये रोल आहे। मिथुन चक्रवर्ती एक ब्राह्मण असतो जो प्रेतांवर बसून अल्पवयीन मुलीसोबत संभोग करतो आणि त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायामध्ये ढकलतो। ही परंपरा या देशामधली राहिलेली आहे। मी तुमच्या पुढ्यामध्ये 2 सिरियलचं नाव घेतलं, आता तिसऱ्या एका चित्रपटाचं नाव घेतो, महाराज त्याचं नाव आहे। नेटफ्लिक्स नावाच्या OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट उपलब्ध आहे। ही ॲक्च्युअल मुंबईमध्ये घडलेली केस आहे। इंग्रजांच्या काळामध्ये, इंग्रजांचं भारतामध्ये शासन असताना एका पत्रकाराने त्याच्या बायकोचा उपभोग त्या बाबाने घेतला, त्याला महाराज म्हणायचे, त्याच्या विरुद्ध त्याने लिहिलं
म्हणून तो महाराज कोर्टात गेला आणि मग कोर्टामध्ये काय झालं आणि कोर्टाचे निर्णय कसे आले या पद्धतीचा तो चित्रपट आहे. आमिर खानच्या मुलाने त्यात हिरोचं काम केलेलं आहे. अतिशय सुंदर चित्रपट आहे. मी तुम्हाला 3 रेफरन्सेस दिले. सगळ्यात महत्त्वाचा आश्रम नावाचे 3 सीझन असणारी सिरियल, चिंगारी नावाचा चित्रपट, आश्रम नावाचा चित्रपट, हे सगळे ऑथेंटिक चित्रपट आहेत. ही या देशामधली परंपरा राहिलेली आहे. मित्रांनो, हे अपवाद नाही. हजारो वर्षापासून या देशामध्ये हे सुरू आहे आणि हे बिनबोबाट चालत होतं. माझी चळवळ जर निर्माण झाली नसती तर कदाचित हे अतिशय बिनबोबाट असंच चालू राहिलं असतं. यावर आपण चर्चाही केली नसती. हे असं का घडतं? सगळ्यात पहिले तुमच्या माझ्यावर लहानपणापासून संस्कार केला जातो की माणूस स्वतः देवप्राप्ती करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला सिद्धी प्राप्त होते. पुढे जर त्याची तपश्चर्या तशी सुरू राहिली तर तो स्वतःच देव बनतो आणि तो स्वतः देवत्वाला पोचतो. किंवा काही माणसांवर देवाची विशेष कृपा होते किंवा काही माणसांमध्ये देव अवतरित होतो. त्याला सिद्धी प्राप्त झाली असेल, देव अवतरित झाला असेल, देव प्रसन्न असेल किंवा स्वतःच तो देव बनला असेल, अशा सगळ्या माणसांमध्ये 3 प्रकारच्या गोष्टी त्याला प्राप्त होतात. एक म्हणजे सगळ्या प्रकारचं चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. लोकांचं भूत भविष्य वर्तमान त्याला आपोआप कळतं आणि जगातले कोणतेही रोग दुरुस्त करण्याचं सामर्थ्य येतं. आणि तुम्हाला जर आपल्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करायचा असेल, हा संसाराचा भवसागर तरुण जायचा असेल, तर आपल्याला गुरु करणं अपरिहार्य असतं. आणि गुरु केल्यानंतर गुरुला आपलं तनमन धन अर्पण करावं लागतं. त्याच्यावर अढळ श्रद्धा ठेवावी लागते. एकदा या गुरुवर श्रद्धा ठेवली की वाटेल ते झालं तरी ही श्रद्धा ढळता कामा नये. त्याकरता आपल्याला चिलया बाळाचं उदाहरण दिलं जातं की तो कुंभार जेव्हा माती तुडवत होता, देवाचं नामस्मरण करत होता, तेव्हा त्याचा मुलगा, लहानसं मूल रांगत रांगत आलं. ते चिखलात त्याच्या हातून तुडवल्या गेलं, पायांनी तुडवल्या गेलं, ते मेलं. अशा पद्धतीची अढळ आपली श्रद्धा पाहिजे. तरी त्याच्या तपश्चर्येमध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये कुठेही खंड पडला नव्हता. मूल मेलं तरी तो तुडवत राहिला. मुलाला मारून टाकलं पण मात्र तो नामस्मरण करत राहिला. या पद्धतीनं श्रद्धा आपल्या डोक्यात घातली जाते. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याला आपण श्रेष्ठ मानायचं, त्याचं शब्द प्रामाण्य मानायचं, त्याच्याबद्दल शंका घ्यायची नाही, चिकित्सा करायची नाही. मी जेव्हा नुकतंच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाबाबत जागरूक झालो होतो, 100% बुद्धिप्रामाण्यवादी बनलो होतो आणि मी पुण्यामध्ये किर्लोस्कर प्रेसमध्ये काम करत होतो, त्या काळामध्ये नागपूरच्या ज्येष्ठ नागरिक मंडळानं माझं एक व्याख्यान आयोजित केलं होतं. हे ज्येष्ठ नागरिक मंडळ अतिशय मोठं आहे. त्यामध्ये फार मोठमोठे प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायमूर्ती अशी मंडळी असायची. माझ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक अतिशय मोठे नागपुरातले वकील होते. माझं जेव्हा भाषण झालं तेव्हा ते मला असं म्हणाले त्या अध्यक्षीय भाषणामध्ये की श्याम, तू हे काम जर 10 वर्षापूर्वी सुरू केलं असतंस तर माझ्या मित्राची वाताहत झाली नसती. त्यांचा मित्र कोण? नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू आणि ॲक्टिंग जज हायकोर्टमधला. नाव तुम्हाला सहज कळू शकेल कारण फार कमी ॲक्टिंग जजेस नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत. त्यांनी सांगितलेला किस्सा मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचतो. त्या काळी आपल्या नागपूरमध्ये लांबे महाराज नावाचा एक बाबा होता. या न्यायमूर्तींच्या पत्नी अतिशय सुंदर देखण्या होत्या. वकील मित्रांना शंका आली म्हणून त्यांनी आपल्या मित्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे न्यायमूर्ती त्यांच्यावर चिडले. ते म्हणाले की काय हे प्रत्यक्ष भगवान कृष्णाचा अवतार आहे लांबे महाराज म्हणजे, आणि त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता. वकील मित्रांच्या लक्षात आलं की न्यायमूर्तींना पुरावे पाहण्याची सवय झालेली आहे आणि म्हणून लांबे महाराज आणि त्यांच्या पत्नी कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये असताना त्यांना नेऊन दाखवलं. त्यावेळेस नेमकं त्यांच्याकडे नागपूर विद्यापीठाचा चार्ज होता. नागपूर विद्यापीठ त्यावेळेस अतिशय मोठं होतं. 11 जिल्ह्यांचं विद्यापीठ होतं. अमरावती विद्यापीठ निर्माण व्हायचं होतं. काय केलं असेल न्यायमूर्तीने? ॲक्टिंग जज होते हायकोर्टाचे.
पोलिसांना फोन केला असेल, बाबाला अटक झाली असेल. नाही, उलट हे विचारायला गेले, लांबे महाराज हा काय प्रकार आहे. लांबे महाराज म्हणाले, बरं झालं शिष्या तू आलास. अरे तू केवढा भाग्यवान, तुला माहित आहे तुझी पत्नी कोण. ज्या काळामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार घेतला होता त्यावेळेस माझी सगळ्यात आवडती राधा ही तुझी पत्नी, इतके वर्ष तुझी पत्नी म्हणून जगली. आपल्या श्रद्धेचं रूपांतर किंवा अंधश्रद्धेमध्ये होतं हे त्या माणसाला कळत नाही. मला माहिती आहे की आपण विश्वास ठेवल्याशिवाय एक दुसऱ्यासोबत जगू शकत नाही. मला खात्री आहे की तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल. तुम्हाला खात्री आहे की मानव किती कडक बोलले तरी दगड फेकून मारणार नाहीत. म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलो. परस्पर विश्वासावरच माणसं जगत असतात हे खरं आहे. पण उद्या खरंच जर मी दगड फेकून मारले तर तुम्ही माझ्यावरचा विश्वास बदलवाल. तुम्ही जर माझ्याशी वेगळेपणानं ऐकला, शांतपणे ऐकून घेता, तर मी माझा विश्वास तुमच्याबद्दलचा बदलेन. म्हणजे आपला विश्वास पुरावा विरुद्ध समोर आल्यानंतर बदलतो. इथे न्यायमूर्तींना पत्नी आणि बाबा एकत्र दाखवले आणि तरी त्यावर विश्वास ठेवता ही त्यांची राधा होती. पुढे काय झालं असेल. पुढे त्यांचा नागपुरातला राहता बंगला आणि आपली सुंदर बायको त्यांनी लांबे महाराजांच्या स्वाधीन केली आणि स्वतः सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. हे नागपूरमधलं उदाहरण आहे. श्रद्धा किती पराकोटीनं अंधश्रद्धा बनवू शकते याचं हे उदाहरण. मित्रांनो, हेच काम खरात बाबाने केलं. खरात बाबा स्त्रियांना काय सांगायचं की मी भगवान कृष्णाचा अवतार आहे. तू गेल्या जन्मामध्ये माझी आवडती गोपी होतीस. काही स्त्रियांना राधा होती, काही स्त्रियांना गोपी होती. एका स्त्रीला तिने सांगितलं तू अप्सरा होतीस. आता अप्सरा होती तर संबंध ठेवायला हरकत नाही, राधा आणि गोपी तर अधिकारच आहे. या पद्धतीनं त्यांनी यांचं शोषण केलं. म्हणूनच आपल्या जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये आपण कलम तयार करताना अनुसूचीमधलं 11वं कलम केलेलं आहे की एखादी व्यक्ती माझ्यामध्ये भगवान कृष्णाचा मी अवतार आहे, तू गेल्या जन्मी राधा होती, मी शंकराचा अवतार आहे, तू गेल्या जन्मामध्ये पार्वती होती, किंवा माझ्यामध्ये विशेष शक्ती आहे म्हणून जर लैंगिक संबंध ठेवत असेल तर तिची संमती असो किंवा नसो तो कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे आणि मिनिमम शिक्षा 6 महिन्यापासून 7 वर्ष कारावासाची आहे. म्हणजे बलात्कार सिद्ध करण्यासाठी ज्या अटी असतात त्या अटी या कायद्यामध्ये नाही. त्यांनी स्वतःला विशेष शक्ती आहे असा आभास निर्माण केला आणि लैंगिक संबंध ठेवले की हा कायदा लागू होतो. आणि म्हणून खरात या कायद्याखाली अडकलेला आहे. आता मित्रांनो, ह्या स्त्रिया का फसतात. आपल्याच नागपूरमधल्या एका ज्येष्ठ स्त्री चळवळीतल्या कार्यकर्तीनं असं मत मांडलं की या स्त्रिया बाबाकडे गेल्या त्याही तेवढ्याच जबाबदार आहेत, त्यांच्यावर पण खटले दाखल केले पाहिजेत. याचा अर्थ या स्त्रिया बिचाऱ्या का फसतात हेच आपल्याला माहीत नाही असा त्याचा अर्थ होतो. अरे तुम्ही लहानपणापासून त्यांच्या डोक्यामध्ये घालणार असाल श्रद्धा ठेवा, गुरुशिवाय जीवनाला तरणोपाय नाही आणि गुरुला तन मन धन अर्पण करावं लागतं. शिवाय आपण कोण आहोत. माणूस म्हणून तुमचं माझं आयुष्य जास्तीत जास्त 10 लाख वर्षांचं आहे. त्यातल्या त्यात आपण जो आजचा प्राणी आहे, केवळ होमोसेपियन्स प्राणी उरलेत, बाकीचे सगळे मारले गेलेत. त्यांचं आयुष्य कमीत कमी 2 लाख वर्षांचं आहे. म्हणजे 2 लाख वर्षांपासून आपण या पृथ्वीवर जगतो आहोत. आणि या पृथ्वीवर जगत असताना आपल्या लग्न संस्थेचं आयुष्य धड 5,000 वर्षांचं सुद्धा नाही. म्हणजे 1,95,000 वर्ष आपण विदाऊट मॅरेज जगत होतो. निसर्गामध्ये माणसाच्या जन्माला आणि उत्पत्तीला प्रचंड किंमत आहे आणि महत्त्व आहे. कारण माणसं पटापट मरत असत आणि ती संख्येच्या बळावरच जिवंत राहू शकत असत. आणि त्यामुळं मित्रांनो, या संपूर्ण निसर्ग प्रक्रियेमध्ये प्रत्येक पुरुषामध्ये अनेक स्त्रियांसोबत त्यांनी संबंध प्रस्थापित निर्माण केले पाहिजे या पद्धतीची एक नॅचरल इन्स्टिंक्ट टाकलेली आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये तिने अनेक पुरुषांशी संबंध प्रस्थापित केले पाहिजे हा नॅचरल इन्स्टिंक्टचा भाग आहे. नेचरनी हे तुमच्या माझ्याकरता निर्माण केलेलं आहे. लग्न संस्था आपण निर्माण केलेली आहे, आपण ती राबवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती राबवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण नैतिक मूल्य लोकांपर्यंत पोहोचवतो.
की लग्नाच्या आधी कुणाशी संबंध येता कामा नये, लग्न झाल्यावर केवळ पतीसोबत संबंध असला पाहिजे, नाही तर हे पाप आहे, चुकीचं आहे, अनैतिक आहे. पण मूळ इन्स्टिंक्ट काय आहे? अनेकांशी संबंध प्रस्थापित करण्याचे. बाबांना काय करावं लागतं? हे जे आहे गिल्ट आहे की मी इतर पुरुषांशी संबंध ठेवणं चुकीचं आहे, पाप आहे, एवढं फक्त दूर करतात, बाकी काय. तो सुंदरदास महाराज सांगतो की 10व्या मार्गाने केवळ तुम्हाला मोक्ष नाही मिळत, तुमच्या पतीला मिळतो, नवऱ्याला पण मोक्ष, भावाला पण मोक्ष, बापाला पण मोक्ष. हा महाराज काय सांगतो? खरात महाराज तो असं सांगतो की तुम्ही जर शुद्धीकरण करून घेतलं तर तुमच्या फॅमिलीचं भलं होईल, तुमचं स्वतःचं वैयक्तिक तर भलं होईलच होईल, पण फॅमिलीची भरभराट होईल, आर्थिक भरभराट होईल, नवऱ्याचं भलं होईल, नवरा जिवंत राहील, तो मरणार नाही. आणि या पद्धतीनं एका बाजूनं त्यांचा गिल्ट दूर करतो, दुसऱ्या बाजूनं त्यांना लालूच दाखवतो, आकर्षण निर्माण करतो फायदा मिळण्याचं, आणि मग या स्त्रियांचं शोषण करतो. या स्त्रियांना आपण लहानपणापासून आणि पुरुषांना सुद्धा लहानपणापासून काय शिकवलं असतं? बिलकुल तर्क करायचा नाही. जी माणसं तर्क करतात, प्रश्न विचारतात, तर्कट करतात, त्यांना कधीही धर्मामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही. जी माणसं गुरुवर अढळ श्रद्धा ठेवतात, कधी शंका घेत नाही, चिकित्सा करत नाही, त्या माणसांनाच मोक्ष प्राप्त होतो. लहानपणापासून जसं शरद पाटलांनी मग सांगितलं त्या पद्धतीनं की तर्क करण्यासाठी, विचार करण्यासाठी आपल्याला त्यापासून परावृत्त केलं जातं आणि डोळे बंद करून विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. त्या प्रक्रियेचा हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर या शोषणाला बळी पडलेल्या स्त्रिया आहेत, त्या जबाबदार नाही. आपल्या समाजानं त्यांच्यावर, तुमच्या माझ्यावर केलेले संस्कार त्याला जबाबदार आहे. हे नीटपणे आपण समजून घ्या. त्या केवळ त्या शोषणाच्या प्रक्रियेच्या बळी ठरल्या कारण तुम्ही त्यांची मानसिकता तशी तयार करून ठेवली. तुम्ही ऑलरेडी ग्राउंड तयार करून ठेवलेलं आहे, त्याचा फायदा फक्त हे बाबा लोक उचलत आहेत आणि त्याला त्या स्त्रिया बळी पडत आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, याला उतारा म्हणून आपण जादूटोणा विरोधी कायदा निर्माण केला. जादूटोणा विरोधी कायदा निर्माण केल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करून लोकांमध्ये जागृती निर्माण करणं आणि त्यांना यापासून प्रवृत्त करणं, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, अशी प्रक्रिया आपण अतिशय मोठ्या प्रमाणावर सुरू केली. नाशिकमध्ये जसं अशोक खरात प्रकार उघडकीस आलं, त्याच पद्धतीनं एक कॉर्पोरेट जिहाद नावाचा प्रकारही उघडकीस आला. TCS मध्ये लैंगिक शोषण केलं जायचं स्त्रियांचं, काही धार्मिक धर्मांतरांचा प्रयत्न झाला. अशोक खरात प्रकरणामुळेच याही प्रकरणाला उजाळा मिळाला. एप्रिलमध्ये त्यामध्येही 9 जवळपास FIR दाखल झाले. त्यापैकी 9 आरोपींना अटक झालेली आहे. 6 आरोपींना आधी अटक झाली होती. त्यामध्ये मेजॉरिटी जरी मुस्लिम पुरुष असले तरी त्यामध्ये अश्विनी चेनानी नावाची जी मॅनेजर आहे, तिथली HR मॅनेजर जिला म्हणतात, ती हिंदू राहिलेली आहे आणि त्याही माध्यमातून शोषण झालेलं आहे असं मानलं जातं. आता कॉर्पोरेट शोषण, बाकीचे या पद्धतीचं शोषण, हा तर आपल्या समाजातलं चित्र आहेच आहे. तो एक वेगळा विषय म्हणून त्यावर मी जास्त भर देणार नाही. मित्रांनो, ज्यावेळेस या पद्धतीची ही कमिटी फॉर्म झाली, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, पहिल्या सरकारने त्याकरता अजितदादांनी 14.5 कोटी सँक्शन केले. मी त्यांना एवढंच म्हटलं की सर, जर तुम्ही मला 5 वर्ष संधी दिली तर मी अख्खा महाराष्ट्र बदलवून दाखवतो, आणि 10 वर्ष जर या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्र बदललेला असेल असं चित्र तुम्हाला दिसेल की या महाराष्ट्रामध्ये एकही बळी अंधश्रद्धेपोटी जाणार नाही, मोठ्या प्रमाणावर लोकांचं शोषण होणार नाही, छुटपुट अंधश्रद्धा राहतील, या पद्धतीचं वातावरण आपण तयार करू. अजितदादा एकदम खुश झाले. त्यांनी 14.5 कोटी रुपये सँक्शन केले. ती माझ्या संघटनेकडे, जरी संघटनेकरता त्यांनी सँक्शन केले असले तरी ते माझ्याकडे मी घेतले नाही. मी ते सरकारच्याच माध्यमातून खर्च करायचं ठरवलं आणि मग आमची प्रक्रिया सुरू झाली. हेड निर्माण व्हायचं होतं म्हणून आम्हाला केवळ निवडणुकीच्या आधी, 2014ची गोष्ट सांगतोय मी, निवडणुकीच्या आधी 1 कोटीचं बजेट आम्हाला वापरायला मिळालं. आम्ही त्याच्या आधारावर काम सुरू केलं. पुढे सरकार आल्यानंतर उरलेलं 13.5 कोटींचं बजेट आपल्या ताब्यात येईल आणि त्यानंतर पुढची कामं आपण अतिशय उत्तम पद्धतीनं करू असं ठरलं.
मधल्या काळामध्ये आचारसंहितेमध्ये सरकार काम करू शकत नाही म्हणून त्या काळात बंद होतं. नंतर सरकार आलं, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी खरंच सांगतो, मला मनापासून आनंद झाला. त्याची दोन कारणं होती. एक तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध राहिले होते, त्यांना वारंवार कायद्यासोबत त्यांच्याशी चर्चा व्हायची. आणि गंगाधरराव फडणवीस त्यांचे पिताजी यांच्यासोबत मी काम केलेलं आहे जनता पार्टीमध्ये. तेही जेलमध्ये होते, मीही जेलमध्ये होतो. जेलमधनं सुटल्यानंतर ज्यावेळेस विदर्भातली जनता पार्टी गठीत झाली त्यावेळेस जनसंघाचे लोक, जामोनराव धोटेंचे लोक, काही कम्युनिस्ट लोक, समाजवादी तर मग आपल्या विदर्भात नाहीच कोणी, हे सगळे लोक आम्ही मिळून काम करत होतो. मी या पार्टीचा, जनता पार्टीचा एक भाग होतो. आम्ही एकत्र प्रचार करायचो. त्यांना माझं फार कौतुक होतं की हा पोरगा कॉलेजमध्ये शिकत असताना MA झालेला, MAचं पार्ट 1 फक्त परीक्षा दिली आणि इंदिरा गांधींना विरोध केला, जेलमध्ये गेला आणि ते मला मित्रासारखे वागवत असत, खांद्यावर हात ठेवत असत आणि हा माझा दोस्त आहे असं म्हणत असत. त्यामुळे आपल्याला मित्र मानणाऱ्या माणसाचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला याचा मनापासून आनंद झाला. मनात एकच शंका होती की हे BJPचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून मी उमेश बाबू चौबे कोण? गंगाधर फडणवीस आणि उमेश चौबे हे दोघेही एका स्कूटरवरनं हिंडत असत. दोघांमध्ये खास मैत्री होती. दोघेही नागपूर महानगरपालिकेत कॉर्पोरेटर होते. मी, उमेश बाबू चौबे आणि देवेंद्र फडणवीस असे आम्ही तिघच त्यांच्या घरामध्ये बसलो. ते त्यावेळेस मुख्यमंत्री झाले होते. नागपूरचं अधिवेशन सुरू होतं. मी त्यांना ही सगळी कागदपत्र दाखवली. त्यांना सांगितलं की या पद्धतीची कमिटी फॉर्म झालेली आहे, काम सुरू झालेलं आहे, बाकीचं काम सुरू आहे, ते बजेट ऑलरेडी सँक्शन झालेलं आहे, ते वापरलं जातं आहे, पण 13.5 कोटीचं बजेट अजून तुमच्याकडनं यायचं आहे. पण पहिला प्रश्न माझा असा आहे की मला माहिती आहे तुम्ही कायद्याला संमती दिली आणि म्हणूनच हा कायदा संमत होऊ शकला शिवसेना आणि BJPनं संमती दिल्यामुळं, त्यामुळे तुमचा कायद्याला पाठिंबा आहे. पण शेवटी तुम्ही BJPचे मुख्यमंत्री आहात, त्यामुळे हे काम आपल्याला अतिशय ताकदीनं करता येईल काय? त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं मला आणि उमेश बाबूंना? ते म्हणाले की आपल्याला अतिशय उत्तम काम करता येईल, तुमच्या मनातला किंतु परंतु तुम्ही काढून टाका, आपण अतिशय चांगलं काम करू. मी 13.5 कोटी तर नाही सँक्शन करत, पण 10 कोटी सँक्शन करतो. म्हटलं प्रत्यक्षामध्ये आता 4 महिने उरलेले आहेत यावर आर्थिक वर्षाला, या 4 महिन्यामध्ये तर 10 कोटी खर्च करणं शक्य नाही आहे. 2 कोटी जास्तीत जास्त आम्ही वापरू, पण बजेट मात्र तुम्ही 10 कोटीचं सँक्शन करा, कारण पुढचं बजेट मग मोठं आपल्याला मिळतं. ते म्हणाले तुम्ही सुधीर भाऊंना भेटून घ्या, ते अर्थमंत्री आहेत. सुधीर भाऊ माझे मित्र आहेत, जर्नलिझममध्ये आम्ही दोघंही एकत्र होतो. आणि त्यावेळेस सुधीर भाऊंना मी भेटलो. सुधीर भाऊ म्हणाले माझा काही मुद्दाच नाही, मी तुमच्यासोबत आहे. 10 कोटीचं बजेट सहज सँक्शन होईल जेव्हा मुख्यमंत्री म्हणतायत तेव्हा. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना 42 पोलीस ट्रेनिंग थ्रूआउट महाराष्ट्र झालेले आहे. त्यांच्या आधी फक्त 5 झालेले होते. त्यानंतर महाराष्ट्रामधल्या 22 जिल्ह्यांमधले कार्यक्रम मुख्यमंत्री असताना झालेले आहेत. फक्त आधीच्या बजेटच्या आधारावर ते झालेले आहेत, जुन्या सरकारने सँक्शन केलेल्या बजेटच्या आधारावर. 200 वक्त्यांची 3 प्रशिक्षण शिबिरं झाली, त्यामधनं आम्ही 200 वक्ते ट्रेन केले. 400 शाळा कॉलेजेसमध्ये या वक्त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेतले. हे सगळं काम आम्ही 1 कोटीमध्ये पूर्ण केलं. हे काम झाल्यानंतर मी 3 वर्ष मंत्रालयाच्या चक्रा मारत होतो. माझा पोटापाण्याचा व्यवसाय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवणं, ते मला पूर्ण 100% बंद ठेवावे लागले. 2013 मध्ये कायदा करायचा आहे म्हणून बंद ठेवावे लागले. 14-15 पासून मी ते 3 वर्ष बंद यासाठी ठेवले, कारण 6-6 महिने आधी हॉल बुक करावे लागतात, हॉलची भाडी प्रचंड असतात आणि तो पैसा वाया जाऊ नये ऐन वेळेवर आपल्याला काम करण्यासाठी म्हणून. आणि म्हणून मी तो पूर्ण व्यवसाय बंद ठेवला, सरकारकडे खेटी मारत राहिलो. 3 वर्ष मी सारख्या चक्रा मारतोय असं पाहिल्यानंतर माझ्या काही मित्रांना खूप वाईट वाटायचं. जे नागपूर जिल्ह्याचे BJPचे अध्यक्ष राहिलेले अशा एका डॉक्टर मित्राला वाईट पडायचं. ते माझे C कोर्सचे विद्यार्थी आहेत. ते म्हणाले सर तुम्ही एवढ्या चक्रा मारता, फार वाईट वाटतं, आमच्या सरकारने खरं म्हणजे तुमचं काम उत्तम पद्धतीनं करायला पाहिजे, आमची प्रतिमा उजळेल त्यामधनं, आम्हाला लोक अंधश्रद्धा म्हणतात. जरा मी कानोसा घेतो. आता ते माझ्या जवळच्या इतरांना माहीत नव्हतं. यांनी सांगून टाकलं का आम्हाला काम करायचं नाही.
ते आले आणि 3 वर्षानंतर मला असं म्हणाले की सर, यांना काम करायचं नाही, जादूटोणा विरोधी कायदा राबवायचा नाही, त्याचा प्रचार प्रसार तर मुळीच करायचा नाही आणि त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवू नका. त्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाणं सोडलं, माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं, त्यामध्ये सगळी मेहनत टाकली. उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर माझ्या पुन्हा आशा प्रज्वलित झाल्या. अजितदादा पवार नेहमीच या कामाला अतिशय सक्रिय समर्थन देत आलेले आहे, पाठिंबा देत आलेले आहे. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी इमिजिएट तेव्हाच्या तेव्हा 12 कोटी रुपये सँक्शन केले. 1 एप्रिल 2020 पासून उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या अखत्यारीमध्ये हे काम सुरू करायचं ठरलं. GR निघायला आणि बाकी सगळ्या कामाला सुरुवात झाली आणि 24 मार्चला लॉकडाऊन लागू झाला. पुढे 2 वर्ष काम पूर्ण बंद झालं. 2022च्या 1 एप्रिलपासून मग ते जे काही 22, त्यावेळेस 12 कोटी होते त्याचे त्यांनी 22 कोटी केले. मग 22 कोटी बजेटच्या आधारावर 1 मार्च 2022ला आम्ही कामाला सुरुवात केली. काही महत्त्वाची शिबिरं झाली ज्यामध्ये आम्ही वक्ता प्रशिक्षित केले आणि त्यानंतर मित्रांनो आमचे एकनाथजी शिंदे, अंधश्रद्धा शिरोमणी एकनाथजी शिंदे गुवाहाटीला गेले. त्यांनी रेडा बळी दिला आणि त्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचाही बळी देऊन टाकला. सरकार बदललं, काम पुन्हा जैसे थे थांबलं, जेवढं झालं होतं तेवढं. मग त्यानंतर आता काहीच करणं शक्य नाही म्हणून मी गप्प बसलो. मध्ये बच्चू कडूकडे ते खातं येणार सामाजिक न्याय विभाग असं दिसलं, बातम्या आल्या. मी त्यांना भेटल्यावर ते म्हणाले, काय मी झाल्यावर तुम्हीच की सामाजिक न्याय मंत्री, कशाला चिंता करता, तुमचं प्रत्येक काम उत्तम पद्धतीनं होईल. पण ते काही झाले नाही. एकनाथ शिंदेंकडेच हे खातं राहिलं. आता जो माणूस रेडाबळी देतो त्या माणसाकडे या खात्याचं काम घेऊन मी कसं काय जाऊ शकतो, म्हणून मी गेलोच नाही. त्यानंतर अजितदादांनी पलटी मारली. अजितदादा पुन्हा या गव्हर्नमेंटमध्ये दाखल झाले. माझ्या दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला समजावून सांगितलं की तुझी पहिली प्रायोरिटी ही जादूटोणा विरोधी कायदा राबवणं आहे आणि त्यामुळे तू अजितदादांना भेटलं पाहिजे. मी अजितदादांना भेटलो. अजितदादांनी 22 कोटीचं बजेट पुन्हा रिन्यू केलं आणि मित्रांनो मी सांगितलं एकनाथ शिंदेंकडे एक खातं आहे. ते म्हणाले काळजी करू नका. म्हटलं देवेंद्र फडणवीसांचा याला विरोध आहे, ते उपमुख्यमंत्री आहेत. ते म्हणाले त्याचं चिंता करू नका. आणि त्यांनी आउट ऑफ वे जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या सचिवासोबत बैठक घेतली. मी सचिव आणि काही महत्त्वाचे अधिकारी अशी ती बैठक झाली. अजितदादांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या नात्याने आदेश दिले. 22 कोटीचं बजेट सँक्शन केलं. कामाला सुरुवात झाली. 15 दिवसामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव संपूर्ण या प्रोजेक्टचा जो 14.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे त्याचा GR काढणार असं ठरलं. तसं त्यांनी अभिवचन दिलं. आम्ही दर आठवड्याला 2 ते 3 चक्रा मंत्रालयात मारत राहिलो. हे सचिव आमचं अतिशय आनंदानं स्वागत करत असत. दरवेळी तो न आवडणारा चहा पाजत असत. ज्या चहामध्ये दूध नसायचं, काही नसायचं असा तो आम्हाला प्यावा लागत असे, कारण सचिवांनी दिलेला चहा आहे म्हणून. आणि तो सगळा अन्याय सहन करत करत मी सारखे 11 महिने त्यांच्याकडे चक्रा मारत राहिलो. एक GR निघाला नाही. GR निघालाच नाही. इव्हन अर्थमंत्रालयातल्या फायली जागेवरच्या हलायच्या नाही. मी 2दा सरकारसोबत काम केलेलं आहे आणि दोन्ही वेळेस माझा अनुभव असा आहे की सरकारी यंत्रणेला 1 पैसा खाऊ न घालता फायली नीट हालत असत आणि उत्तम काम होत असे. कारण अजितदादांचा फोन गेला, श्याम मानवांचं काम आहे, पुण्यकर्म आहे, आपल्याला करायचं आहे. ते नेमकेपणानं सरकारी अधिकारी समजून घेत असे. कधीच कोणी सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा काँग्रेसमधल्या मंत्र्यांनी या कामातनं पैसे खाण्याचा विचार केला नाही. त्यांना माहीत आहे मानव एक एक पैशाचा बारीक सारीक हिशेब करून पैसे खर्च करतात. जरी सरकारी अधिकाऱ्यांच्या हातून ते खर्च करायचे असले तरी त्यात पैसे इकडचे तिकडे नाही करतायत. आणि ते सगळं त्यांनी करून उत्तम पद्धतीनं हे काम केलं होतं. आणि म्हणून माझा या सरकारविषयीचा विश्वास दुळावला होता, बळावला होता की हे सरकार पैसे न खाता सुद्धा उत्तम काम करतं. काही लोकांना चांगलं काम करण्याची इच्छा असते. आणि सामाजिक न्याय या खात्याचं बजेट कितीचं आहे हो? 50,000 कोटीचं आहे. 50,000 कोटीमध्ये 22 कोटीमधला 1 पैसा नाही खाल्ला तर काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. शेवटी सचिवांनी मला सांगितलं की सर असं काम होणार नाही, तुम्हाला हे काम एखाद्या एजंटला द्यावं लागेल. त्यांच्या सहकाऱ्यांना मी विचारलं एजंटला दिल्यानंतर सह्या कोणाच्या पडतील? म्हणे तुमच्या, तुम्ही सहअध्यक्ष आहात. म्हटलं किती टक्के गायब झालेले असतील? म्हणे 20 ते 25% तर होतातच. मी म्हटलं मी जयप्रकाश नारायण आंदोलनातला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी देश हे आंदोलनामधला त्यातला भाग आहे
आणि मी स्वतःच भ्रष्टाचारामध्ये सामील व्हायचं बिलकुल नाही होणार, आणि मी मंत्रालयामध्ये जाणं सोडलं. हा सगळा इतिहास मी तुम्हाला का सांगतो? मी ज्या ज्या बाबांना एक्सपोज केलं, गुलाब बाबासारखा बाबा संपला, शुकदास बाबांसारखा बाबा संपला. विदर्भातले मी ज्यावेळेस 1982 साली चळवळ सुरू केली तेव्हा चमत्कार करणारे किमान 200 बाबा होते. त्यातले काही बाबांकडे माझेच आई वडील जायचे. आज विदर्भामध्ये तुम्हाला एकही चमत्कार करणारा बाबा दिसत नाही. आपण अनेक अंगात येणारे देव संपवलेत, लोकांच्या अंगात येणारे आंबेडकर संपवलेत, बुद्ध अंगात येणारे संपवले, देवी अंगात येणाऱ्या संपवल्या, देव अंगात येणारे संपवले, आणि अनेक अवतार संपवले. जी माणसं मेंटली रिटार्डेड असत, विक्तू बाबासारखे अवतार आपण संपवलेत. हे सगळं प्रबोधनाच्या माध्यमातून शक्य असतं. त्यामुळे आपण अतिशय उत्तम पद्धतीनं जर प्रबोधन केलं असतं, जसं जुन्या सरकारने ठरवलं आणि ज्या पद्धतीनं काम सुरू झालं, आणि त्यातल्यापेक्षा निम्मे अधिक काम हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे, ते काम जर त्याच पद्धतीनं त्याच वेगानं सुरू असतं तर आज महाराष्ट्रामध्ये खरात नावाचा बाबा एवढा मोठा झाला नसता, शेकडो स्त्रिया त्याला बळी पडल्या नसत्या. त्यामुळं खरात बाबा हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे, ते कृपया आपण समजून. त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम थांबवलं, त्याला खीळ घातली. पोलिसांनी हा कायदा वापरू नये या पद्धतीचं वातावरण तयार केलं. कारण मला अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे फोन यायचे की सर, कॉर्पोरेटरचा साधा फोन आला तरी आम्हाला FIR दाखल करता येत नाही, साध्या नगरसेवकाचा फोन आला तरी FIR दाखल करता येत नाही, कारण आमच्या सहकाऱ्यांच्या त्यांचं ऐकलं नाही म्हणून बदल्या झालेल्या आहेत, आणि त्यामुळे आमचा नाईलाज आहे. हे त्यांचे फोन असायचे मला. अशी परिस्थिती आहे. या पद्धतीनं जादूटोणा विरोधी कायदा राबवला गेला नाही, त्याचा प्रचार प्रसार केला गेला नाही. खरात प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनी इतकं सुंदर वातावरण निर्माण करून दिलं की गेल्या 1.5 महिन्यामध्ये अनेक केसेस दाखल झालेल्या आहेत, FIR दाखल झालेल्या आहेत. पोलीस आनंदानं FIR स्वीकारतात, दाखल करतात, अटक करतात, असं सत्र सुरू झालेलं आहे. म्हणजे एकदा पोलीस खात्यांनी, प्रसिद्धी माध्यमांनी आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी ठरवलं तर किती सुंदर बदल महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो, हे पूर्वीही आपण अनुभवलेलं आहे, आताही अनुभवलेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून या ठिकाणी थांबणार आहे. आपल्यात थोडा आता उठू नका, मी 10 मिनिटात संपवतो आहे. तुम्ही लोकांना डिस्टर्ब कृपया करू नका. शुकदास महाराजाला मी एक्सपोज केल्यानंतर RSSचे प्रमुख बाळासाहेब देवरस, सरसंघचालक, यांच्याकडे खूप तक्रारी आल्या. त्यावेळेस त्यांनी, ज्यांच्या हाताखाली मी पत्रकार म्हणून तयार झालो, ते मागो वैद्य, तरुण भारताचे संपादक, आणि जे पुढे RSSचे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहेत, आणि दिबा घुमरे या दोन्ही संपादकांना बोलावून घेतलं. त्यांना विचारलं की तुमच्या हाताखाली तयार झालेला हा पत्रकार, ही 84 मधली गोष्ट आहे, हा धर्माच्या विरुद्ध आणि देवाच्या विरुद्ध कसं काय काम करतो? त्यावेळेस त्यांनी समजावून सांगितलं की श्याम मानव देव आणि धर्म याबद्दल बोलत सुद्धा नाही. ते देवाधर्माच्या नावावर जे सर्वसामान्य माणसांचं शोषण होतं, लुबाडणूक होतं, त्याविरुद्ध ही चळवळ चालवतात. ते सातत्याने आमच्या संपर्कात असतात, त्यांचं काम आम्ही पाहतो, आमच्या तरुण भारतामधनं त्याला योग्यरित्या आम्ही प्रसिद्धी पण देतो. त्यामुळे तुमच्यापर्यंत आलेल्या बातम्या सगळ्या चुकीच्या आहेत, खोट्या आहेत. त्यावर बाळासाहेब देवरस त्यांना म्हणाले, पुन्हा वाक्य मी नीटपणे ऐका, बाळासाहेब देवरस RSSचे सरसंघचालक म्हणाले की आपल्या घरात कुठे आपल्याला साप हवा आहे? साप जर पावण्याच्या लाठीनं मरत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून बाळासाहेब देवरस सरसंघचालक असेपर्यंत कधीही RSSने माझ्या कामाला ऑर्गनाइज विरोध केला नाही. त्यांच्यामध्ये एवढं भान होतं की आपल्या समाजामध्ये हा अंधश्रद्धांचा साप आहे, तो आपल्या लोकांना डसतो आहे, चावतो आहे, त्यांचं शोषण करतो आहे, त्यांचं नुकसान करतो आहे. आपण हे काम करू शकत नाही. जर पावणे हे काम करत असतील तर त्यामधनं आपल्या समाजाचं भलं होणार आहे, याचं भान त्यांना होतं. आमच्या देवेंद्र फडणवीसांना किती भान आहे?
देवेंद्र फडणवीस धीरेंद्र कृष्ण महाराज उघड कायदा मोडतो हे त्यांना उत्तम कळतं, कारण ते कायद्यामधले तज्ज्ञ आहेत. त्याला ते घेऊन येतात. नागपुरात आले, पुन्हा त्याच्यासोबत व्यासपीठ शेअर केलं, करणार आणखी. एवढंच नव्हे तर धीरेंद्र कृष्ण महाराजांना मुंबईमध्ये घेऊन गेलेत, ठाण्याला घेऊन गेलेत, एक केंद्रीय मंत्री त्यांना औरंगाबादमध्ये घेऊन गेला. आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज दिव्य दरबाराच्या माध्यमातून लोकांना सांगतात, तुला भूत लागलं, तुला असं करावं लागेल, तुला जादूटोणा केला आहे, तुला त्यांनी करणी केलेली आहे, टोटका केलेला आहे. हे सगळ्या अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये पेरणार. दुसरे हे बीजेपी वाले, देवेंद्र फडणवीसांचेच लोक. तुम्ही जर म्हणाल की देवेंद्र फडणवीस अध्यक्ष नाही आहेत बीजेपीचे, तर डोक्यातनं काढून टाका. महाराष्ट्राचे ते सर्व आहेत, पक्षाचेही सर्व आहेत आणि सरकारचेही सर्व आहेत. बीजेपीचे लोक गावोगाव प्रदीप मिश्राला घेऊन हिंडतात. प्रदीप मिश्रा काय सांगतात? वडेट्टीवारांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अभ्यास केला असेल किंवा नसेल केला तरी फक्त शंकराच्या पिंडीला बेलपत्र लावा, तुम्ही परीक्षा पास कराल. एक लोटा जल टाका, सगळेच्या सगळे तुमच्या समस्या सुटतील. हे लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवणारे महाराज तुम्ही घेऊन गावोगाव हिंडता, लोकांच्या अंधश्रद्धा वाढवता. हा अंधश्रद्धेचा साप गावोगाव घेऊन हिंडता, त्याला पोसता, त्याला दूध आणि काय 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 पाचता. खरं म्हणजे काय दूध पित नसतो, पण हा साप दूध पितो. अशा सापाला घेऊन हिंडता, अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करता. हे काम कृपया आता तरी देवेंद्र फडणवीस तुम्ही थांबा. खरात प्रकरणामुळे तुमचे डोळे उघडले असतील असं आम्ही मानतो. कृपया जागे व्हा. लोकांचं शोषण करून, लोकांना शोषण करणाऱ्या बाबांच्या ताब्यामध्ये देऊन त्यांच्या अंधश्रद्धा वाढूनच फक्त निवडून येतं असं नाही. या सगळ्या बाबांनी कुणाचं शोषण केलं आहे हो? यामध्ये एक तरी मुस्लिम स्त्री आहे का? सगळ्याच्या सगळ्या हिंदू स्त्रियांचं शोषण केलंय. तो राम रहीम बाबा असेल, आसाराम बापू असेल, नारायण साई असेल, सुंदरदास महाराज असेल, कृपाळू महाराज असेल किंवा अशोक खरात असेल. या सगळ्यांनी हिंदू स्त्रियांचं शोषण आजपर्यंत केलेलं आहे ना. मग तुम्ही जर हिंदू करता आणि हिंदूंना वाचवणं, हिंदूंना वाढवणं, हिंदूंना बलिष्ठ करणं हे तुमचं कर्तव्य आहे असं मानता, तर त्यांना तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यासाठी वातावरण का मुद्दाम निर्माण करता? वाचवण्यासाठी पुढे का येत नाही? त्यांना या सगळ्या शोषणापासून वाचवण्याकरता हा जादूटोणा विरोधी कायदा जो महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचा अतिशय प्रभावीपणे प्रचार प्रसार झाला पाहिजे. महाराष्ट्रामधले हिंदू लोक या शोषणापासून वाचले पाहिजे. असे प्रयत्न तुम्ही का करत नाही? हे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा लोक तुम्हाला निवडून देतील. केवळ फसून आणि लोकांचं नुकसान करूनच निवडून येता येतं असं नाही, तर लोकांचं भलं करून सुद्धा निवडून येता येतं. त्यामुळे या निमित्तानं मी जाहीररित्या एवढंच आवाहन करेल की देवेंद्र फडणवीस आता तरी तुम्ही जागे व्हा. हा अंधश्रद्धेचा साप महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं, त्याला पोसण्याचं, त्याला खतपाणी घालण्याचं काम बंद करा. आणि या सापाला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांची चालत आलेली वारकरी संप्रदायाची अंधश्रद्धा निर्मूलक परंपरा आहे. त्या वारकरी संप्रदायाचा हा महाराष्ट्र आहे. त्याची लाज बाळगा, त्याचा अभिमान बाळगा आणि जादूटोणा विरोधी कायदा उत्तमपणे मुख्यमंत्री या नात्यानं राबवून लोकांच्या अंधश्रद्धा दूर होतील याची काळजी घ्या. आणि पुन्हा खरातसारखे बाबा महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही याची व्यवस्था करा. तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, नाही तर एक अतिशय मोठा खलनायक म्हणून इतिहास तुम्हाला लक्षात ठेवेल. एवढं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.